हालेलुया। सब बोलेंगे हालेलुया। 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 बोलो यीशु महाराज की जय। बोलो यीशु महाराज की जय। बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। मी प्रभू यीशूच्या नावाने तुम्हा सर्वांचं स्वागत करते. परमेश्वर अच्छा है प्रियो, आणि प्रियानो देव चांगला आहे. परमेश्वर ने बड़ी दया करुणा करके आज हमें 37 डेज के फास्टिंग में लेकर आया। आणि देवाने मोठी दया आणि कृपा करून आज आपल्या 37व्या दिवशी पण उपवास प्रार्थना घेऊन आला. तो आज भी हम प्रभु के सामने माफी मांगेंगे। आणि आज पण प्रभूच्या समोर क्षमा मागू. आज हम पैरासाइट के बारे में देखेंगे। क्या आप किसी को मालूम है पैरासाइट क्या है? आणि पॅरासाइट काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणाला? बाइबल इसके विषय को हमें बताता है। आणि बायबल याच्या विषयी आपल्याला और सांगतं. हम में से बहुत लोग पैरासाइट है और किसी किसी के घर में पैरासाइट है। आणि आपण खूप सारे लोक पॅरासाइट आहोत आणि कोणाकोणाच्या घरी पॅरासाइट आहे. हाँ तो तोच मराठी शब्द सांगा। मी मराठी शब्द सांगितले तुम्हाला कळून येईल ना हो? इंग्लिश बाइबल में पैरासाइट लिखा है। आणि इंग्लिश बायबलमध्ये पॅरासाइट लिहिलेलं आहे. तेसलोनिके की पुस्तक में लिखा है। आणि तेसलोनिकरांच्या पत्रामध्ये दिलेलं आहे. हाँ वही पैरासाइट का एकदम करेक्ट। पैरासाइट का मतलब है, हम पहले वचन पढ़ लेंगे। पैरासाइट का वचन कहाँ पर है फिर आपको मीनिंग समझेगा। सेकंड तेसलोनिका आणि दुसरं तेसलोनिका अध्याय 3 और उसका हम 8 से पढ़ेंगे। अच्छे से पढ़े तो भी अच्छा है, मतलब आपको अच्छा समझेगा। मेरा वचन मेन 8 है। 8वां वचन में इंग्लिश में लिखा है पैरासाइट। आणि दुसरे तेसलोनिका पत्र अध्याय 3 त्याचं 6 पासून. तो 8वां जो वचन है वो सेकंड तेसलोनिका दुसरे तेसलोनिका पत्र अध्याय 3 उसका 6 से 12 त्याचं 6 ते 8 12 6 से 12 6 से 12 सेकंड तेसलोनिका चैप्टर 3 वर्स 6 to 12। मुझे मालूम था कोई उत्तर नहीं दे पाएगा, सिर्फ वो ही देंगे क्योंकि वो अक्सर पैरासाइट कहते हैं किसी किसी को। और आपके भी लाइफ में आप बहुत लोगों को मतलब आपके भी बहुत लोगों के घरों में पैरासाइट है। आणि तुमच्या पण खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये असे पॅरासाइट पण आहे. हाँ है नहीं? दुसरं तेसलोनिका मराठीतून दुसरं तेसलोनिका अध्याय 3 त्याचं 6 ते 12। ठीक पढ़े। भाइयों, अब हम प्रभु यीशु मसीह के नाम में तुम्हें आज्ञा देते हैं कि तुम ऐसे प्रत्येक भाई से अलग रहो जो अनुचित चाल चलता है और उस शिक्षा के अनुसार नहीं जो तुमने उससे पाई है। तुम स्वयं जानते हो कि तुम्हें किस प्रकार हमारा अनुसरण करना चाहिए, क्योंकि तुम्हारे मध्य रहते हुए हम अनुचित चाल नहीं चले और न हमने मुफ्त में किसी की रोटी खाई, परंतु रात दिन परिश्रम व कष्ट के साथ कार्य करते रहे कि हम तुम्हें से किसी पर बोझ न करें। ऐसा नहीं कि हमको इसका अधिकार नहीं है, पर इसलिए कि तुम्हारे लिए अपने आप को आदर्श बनाए, जिससे कि तुम हमारा अनुकरण करो। क्योंकि जब हम तुम्हारे साथ थे तो तुम्हें यह आज्ञा दिया करते थे कि यदि कोई कार्य करना चाहे तो वह खाने भी न पाए, क्योंकि हम सुनते हैं कि तुम्हारे मध्य कुछ ऐसे हैं जो अनुचित चाल चलते हैं और कोई भी कार्य नहीं करते, परंतु दूसरों के कार्य में हस्तक्षेप करते हैं। ऐसे व्यक्तियों को हम प्रभु यीशु मसीह के नाम में आज्ञा देते हैं और समझाते हैं कि वे चुपचाप अपना कार्य करें और अपनी रोटी खाया करें। 12 तो हम यहाँ देखते हैं प्रियो कि सबसे पहले यहाँ जो 8वें वचन में लिखा है, क्या लिखा है यहाँ पर कि 8वें वचन में लिखा है और किसी की रोटी मुक्त हमने न खाई, न परिश्रम न कष्ट, रात दिन धंधा करते रहे, तुम में से किसी पर भी भार नहीं दिले। आणि प्रियानो 8व्या वचनामध्ये दिलेलं आहे की आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, परंतु रात्रंदिवस काम धंदा कष्ट श्रम करून आम्ही तुमच्यापैकी कोणावरही भार झालो नाही. और 11वां वचन हम सुनते हैं कि तुम में से कुछ लोग अनुचित चाल चलते हैं, यानी तुम में से कुछ पैरासाइट है जो दूसरों के कामों में हाथ डालते हैं। आणि 11व्या वचनामध्ये दिलेलं आहे की तुमच्यापैकी खूप सारे जण अव्यवस्थितपणे चालतात, वागणारे आहेत, म्हणजे ते पॅरासाइट आहेत, दुसऱ्यांच्या
करतात. तो अभी पैरासाइट का मतलब है परजीवी. आता पॅरासाइटचा अर्थ आहे परजीवी. परजीवी यानी किसी और के सहारे पे जीना. आणि परजीवी म्हणजे कोणा दुसऱ्याच्या सहाऱ्यावरती जगणं. तो इसका मतलब मैं आपको उसका एक्सप्लेनेशन बताती हूँ. परिजीवी लोग कैसे रहते हैं मालूम? किसी स्वामी या किसी व्यक्ति के जैसे मैं आपको एक छोटा सा उदाहरण बताती हूँ. जैसे कीड़ा एक कीड़ा होता है, वो क्या करता है, बाहर ऐसे वो तो बहुत छोटा है, लेकिन जब हमारे मांस को पकड़ा तो वो हमारे खून पी कर बहुत मोटा हो जाता है. आणि जसा किडा तो आपल्या पायाला चिटकला तो असतो तो खूप छोटा, परंतु आपलं आतमधलं रक्त पिऊन तो खूप मोठा बनतो. और तब तक वो निकलता नहीं, वो चिपका रहता है. तब तक निकलता नहीं जब तक वो व्यक्ति मर नहीं जाता. आणि तो खूप चिपकलेला असतो तो तोपर्यंत निघत नाही जोपर्यंत तो व्यक्ती मरत नाही. उसको केरोसिन डाल के निकालना पड़ता है. आणि त्याला रॉकेट टाकून काढावं लागतं. दूसरा उदाहरण. तो पैरासाइट एक ऐसे कीड़े हैं. तो पैरासाइट असे किडे आहेत साइंस के अनुसार सायन्स अनुसार जो मनुष्य के पेट के अंदर होते हैं, जे मनुष्याच्या पोटामध्ये असतात, जो कुछ खाते हैं लोग, जे काही लोक खातात उसे वो खाते हैं. आणि ते खातात. वो खाकर उस व्यक्ति को तो दुबला रखते हैं, लेकिन वो अंदर मोटे होते हैं. आणि ते व्यक्तीला तर लुकडा सुकडा करून ठेवतात, परंतु स्वतः आपले झाडे साइंटिफिकली मैं बता रही हूँ, साइंटिफिकली बता रही, जिसे हम मराठी में जंत कहते हैं. उसके सहारे पे जीता है. तो मैं वही बता रही हूँ, लेकिन उसका मैं अर्थ आपको एक उदाहरण के द्वारा मैं आपको बता रही हूँ कि आपको भी वो मीनिंग समझना चाहिए. तुम्हाला अर्थ समजला पाहिजे म्हणून मी कि सांगितले. जैसे वो कीड़े अंदर रहकर वो क्या करते हैं, इंसान के अंदर रहकर वो जीते हैं और उस मनुष्य को खोखला कर देते हैं. आणि ते किडे मनुष्याच्या आतमध्ये राहून ते स्वतः जगतात आणि त्या मनुष्याला पोकळ करून टाकतात. पैरासाइट जो होते हैं परजीवी, वो क्या करते हैं, किसी और के सहारे पे जीकर उसको लूटते रहते हैं और उसके सहारे पे बढ़ते हैं. आणि पॅरासाइट म्हणजे परजीवी जे असतात मला दुसऱ्याच्या सहाऱ्यावरती जगून त्याला ते लुटत राहतात आणि स्वतः वाढत राहतात. हाँ, तब तक जीते हैं जब तक सामने वाला खत्म नहीं होता. तोपर्यंत जगतात जोपर्यंत समोरचा मरत नाही. तो पैरासाइट यानी परजीवी एक ऐसी स्पिरिट है जो क्या करती है, घर में बैठकर आयता बैठ के खाती है, काम नहीं करती और सिर्फ दूसरों अपने घर के लोगों के ऊपर बोझ बनकर, वो माता पिता बूढ़े हो जाएंगे लेकिन जवान लड़का काम नहीं करेगा, धंधा नहीं करेगा, किधर भी नहीं जाएगा, मोबाइल देखते बैठ के फिर उसकी शादी हो जाएगी, उसकी बीवी को भी उसके माँ बाप संभालो, उसके बच्चे को भी माँ बाप संभालो. ऐसे करके वो माँ बाप बूढ़े होकर मर जाते हैं, लेकिन ये लड़का कुछ काम नहीं करता. जैसे उदाहरण, बहुत सारे घरों में ऐसे पैरासाइट यानी परजीवी लोग हैं जो पुरुष शादी करते हैं, बीवी काम करती रहती है, बूढ़ी होकर काम करती रहती है, बूढ़ा बैठ के खाता रहता है, कोई काम नहीं करता है, सिर्फ दारू पीना, बैठना, मजा मारना, तंबाकू छोड़ना, खाना. बीवी बर्तन घस के घर चलाएगी, बच्चों को बड़ा करेगी. आणि अशा पॅरासाइट परजीवी लोक घरामध्ये असतात जे बायकोच्या जीवावरती जगतात. बायको भांडे घासून घर चालवते, मुलांना सांभाळते, ते फक्त खाऊन दारू पिऊन मजा मारतात. तो जो लोग काम नहीं करते, खुद काम नहीं करते, जे लोक स्वतः काम करत नाही. हाँ, जैसे बहुत सारे बड़ा भाई काम करेगा और सारे उसके छोटे भाई उसके सहारे थे. अभी वो छोटे भाइयों की शादी होगी, बहनों की शादी होगी, तो भी बड़ा भाई सारा कमाई किसको दे रहा है, अपने. इधर बीवी, उसके बच्चे, उनको चलाने के लिए उनको खुद को कमाना पड़ता है. तो लेकिन पैरासाइट कौन है, उसके भाई लोग की फैमिली, माँ, उसकी बहनों की फैमिली. आणि आपको समझ में आया? तो आज भी ऐसे बहुत सारे लोग आपको दिखाई देंगे जो अनुचित चाल चलते यानी काम नहीं करते. आणि आज पण तुम्हाला खूप सारे लोक असे दिसतील जे अव्यवस्थितपणे जातात ते काम करत नाही. वो काम नहीं करेंगे. पौलुस हमें यहाँ पर खास बताता है, थेसलोनिके की पत्री में जो तीसरे अध्याय में हमने पढ़ा कि पौलुस कहता है कि कलीसिया में कुछ अनुचित चाल चलने वाले लोग आ गए हैं. आणि दुसऱ्या थेसलोनिकच्या पत्रामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की पौल आपल्याला विशेष सांगतो की मंडळीमध्ये काही अव्यवस्थितपणे वागणारे लोक आलेले आहेत. वो लोग मुफ्त में रोटी खाते हैं आणि ते फक्त फुकटचं बसून खातात. और जो दूसरे कमाते हैं उनकी रोटी खाते हैं. आणि जे दुसरे कमवतात त्यांची भाकर ते खातात. मुफ्त में रोटी खाना.
फुकट भागवत दूसरों के सहारे दुसऱ्यांच्या सहाऱ्यावर जगतात. तो उस वहाँ के उस काल में जो चर्च में कुछ लोग ऐसे थे, वो क्या करते थे, कुछ काम धंधा नहीं करते थे, सिर्फ खाना खाने के समय पे एक एक के घरों में जाकर खाना खा कर आते थे. आणि त्याच वेळेस मंडळीमध्ये काही असे लोक होते स्वतःचा काही काम धंदा करत कमवत नव्हते, पण तू जेवणाची वेळ आली की एक एक मंडळीच्या लोकांच्या घरी जाऊन जेवायचे. तो उन्होंने अपने काम धंधे क्यों छोड़े थे? उनको लगा यीशु आने वाला है, यीशु आने वाला है, यीशु आने वाला है, इसलिए काम करना छोड़ दिया. आणि त्यांनी काम धंदा का सोडला होता? कारण की त्यांना सांगितलं होतं येशू येणार आहे, म्हणून या बातमी ते लोकांनी काम सोडून दिले. इसलिए वो दूसरों के ऊपर बोझ बन गए थे. आणि म्हणून ते दुसऱ्यावरती बोझ बनलेले. हर एक का देखो घर का चलाने का एक कैपेसिटी होता है, एक लिमिटेशन होता है, उनका कुछ सैलरी रहता है, उसी सैलरी में उनको महीना भर चलाना होता है. आणि प्रत्येकाचं घर चालवण्याचं काही लिमिट असतं, काही एक त्यांची कुवत असते, त्यांना पगार महिन्याचा तेवढाच असतो, त्याच्यामुळेच पूर्ण घर चालवायचं असतं. तो अगर खाने का रेशन का क्वांटिटी अगर घर में बढ़ गई, इंसान बढ़ गए, तो क्या हो जाता है, खाना जो एक महीना चलने वाला रहता है वो इतना 15 दिन में ही खत्म हो जाएगा. फिर 15 दिन क्या करने का? तो ऐसे के कारण, ऐसा बहुत लोग करने के कारण पौलुस के कान में परमेश्वर के आत्मा ने बता दिया कि देख, थेसलोनिका की कलीसिया में ऐसे लोग हो गए जिन्होंने काम धंधा करना छोड़ दिया है गलत बातों के कारण. तो आज भी बहुतायत घरों में ऐसे ही करते हैं, मैं पढ़ा लिखा हूँ, मैं क्यों काम करूँ, मैं मजदूरी काम नहीं करूँगा, मैं रोड का काम नहीं करूँगा, मैं वो काम नहीं करूँगा, मुझे यही काम चाहिए, मुझे इतने ही पगार का काम चाहिए. अरे 0 से तो 2000 भी बहुत बड़ा है. आणि खूप सारे घरामध्ये लोक शिकलेले आहेत, तर ते म्हणतात मी हे का काम करू, तर खाली पडलेलं काम का करू, अशा पद्धतीने ते म्हणतात मला एवढ्याच पगाराचं काम पाहिजे. आणि शून्यापेक्षा तरी 2-3 हजार खूप मोठे आहे. बराबर है. तो लोग ये नहीं सोचते थे, जैसे उस काल में जो लोगों ने क्या मन में डाला था, यीशु आने वाला है, हमें काम छोड़ देना चाहिए, यीशु के लिए तैयार है. आणि त्यावेळेस लोकांनी काय मनामध्ये भरून ठेवलं होतं की येशू येणार आहे म्हणून आम्हाला काम धंदा सोडून दिला पाहिजे, येशूसाठी तयार आहे. और वो लोग खाने के समय पे, अभी घर में तो काम धंधा छोड़ दिया तो खाने के लिए घर में तो कुछ नहीं रहेगा, फिर वो लोग क्या करते थे, फैमिली के साथ आज इस घर में, आज इस घर में, आज इस घर में जाते थे. तो इसके कारण दूसरों के ऊपर बोझ बन गए ना. तो पौलुस ने कहा कि हम कलीसिया के ऊपर और आप लोग के ऊपर भार नहीं बने. हम क्या करते थे, धंधा करते थे रात दिन पर. ऐसा लिखा है अभी थेसलोनिकी इसी पत्री में, पहला थेसलोनिका की पत्री में जाओ, आणि पहिल्या थेसलोनिकाच्या पत्रामध्ये जा, अध्याय 2 में जाओ, अध्याय 2 मध्ये जा और उसके 9वें वचन में पढ़ो. आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये वाचा. 2 का 9. पहिला थेसलोनिका अध्याय 2, पहिलं थेसलोनिकाचं पत्र अध्याय 2 उसका 9. त्याचं वचन 9. बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हाला आहे. तुमच्यातील कोणालाही आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम धंदा करून तुमच्या पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. है ना, क्या लिखा? हम सुसमाचार तो बता रहे थे, आपके बीच में सेवा तो कर रहे थे, लेकिन हम क्या कर रहे थे, आपके ऊपर भार न हो इसलिए हम क्या करते थे, काम दिन में हम क्या करते थे, दिन रात हम क्या करते थे, काम धंदा भी करते थे. आणि पौल म्हणतो की आम्ही सुवार्ता तर सांगत होतो, पण तू रात्रंदिवस काम धंदा सुद्धा करत होतो. तो इसका मतलब उन्होंने ऐसा नहीं किया कि हम तो प्रभु का काम कर रहे हैं तो हमें टाइम नहीं, प्रभु का काम कर रहे हैं हमें टाइम नहीं बोलकर नहीं. उन्होंने क्या किया, उन्होंने धंधा मतलब जो किसी पर बोझ न बने इसलिए उन्होंने क्या किया, काम धंधा भी चालू किया. जबकि अभी पौलुस तो कितना बूढ़ा हो गया था, फिर भी वो काम करता था, है ना. तो हम यहाँ खास इस बात को देखते हैं कि उसने कहा कि हमने तुम्हारे सामने क्या रखा, आदर्श. 9वां वचन. आणि 9व्या वचनामध्ये आपण विशेष करून बघतो की पौल म्हणतो की आम्ही कोणावरही भार होऊ नये म्हणून रात्रंदिवस काम धंदा करायचो. पौलाचं एवढं वय झालं होतं तरी सुद्धा तो काम करायचा आणि तो म्हणतो की आम्ही कोणावरही भार होऊ नये म्हणून आम्ही काम धंदा करतो. तो फिर इसीलिए यहाँ पर प्रभु का वचन कहता है कि हमने क्या किया, दूसरों के सामने आदर्श रखा ना, कि हम इतने होकर भी हम क्या करते थे, काम करते थे. फिर तुम लोग में से भी बहुतायत लोग हैं जो काम नहीं करते, मुफ्त में रोटी खाते हैं. आणि पौल म्हणतो की आम्ही एवढे असून सुद्धा सुवार्ता घोषणा करून सुद्धा पण आम्ही लोक काम धंदा करत होतो, परंतु तुमच्यामध्ये खूप सारे लोक असे आहेत जे काम धंदा काही करत नाही आणि फुकटची भाकर खातात. तो इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार आज हमारा परमेश्वर हमें कहता है, हम में से और बहुत लोगों के घरों में आलसी लोग हैं जो काम धंदा नहीं करते. आणि प्रभूचं वचन आपल्याला सांगतं इथं की आपल्यामध्ये आणि आपल्या खूप साऱ्यांच्या घरामध्ये आळशी लोक आहेत जे काम धंदा काही करत नाही. जिस व्यक्ति से कुछ फायदा मिलेगा, जिस व्यक्ति से कुछ मिलता रहेगा, कुछ हमारा हेल्प हो जाएगा, उसके पीछे उससे जुड़ के रहना और उसी से तब तक निकालते रहना जब तक वो व्यक्ति थक न जाए, वो व्यक्ति कंटाल नहीं जाए, उस व्यक्ति से हार जाए. आणि जो व्यक्तीपासून फायदा आहे, ज्याच्यापासून काही आपल्याला भेटत आहे, आपला
काही त्याच्यापासून लाभ होत आहे तशा व्यक्तीशी जुळून राहणं आणि त्याच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेणं आणि तोपर्यंत काढून घेतो तोपर्यंत तो व्यक्ती थकत नाही, कंटाळत नहीं। मैंने भी कलीसिया में एक बहन थी मतलब है, अभी भी है, लेकिन मैंने उसे समझाया था क्योंकि वो क्या करती थी, वो हर एक के घरों में जाती थी खाना खाने के लिए। आणि मंडळीमध्ये आता पण एक बहीण आहे आणि मी तिला समजवलं कारण की ती काय करायची, प्रत्येकाच्या घरी जायची जेवायला। खाना एक बार कभी कभार गए ठीक है, डेली जाना अच्छा नहीं ना। हर एक के घर में कभी कभी देखो हम हर एक जन अपने अपने घरों में कल का भी खाना खा लेते हैं, सच है, बासी खाना नहीं खाते। अब फेंकते ही क्या, नहीं फेंकते, हम क्या करते हैं उसे गरम करके अलग तरीके से बनाकर, अगर कल की दाल बची तो उसमें भाजी भुजी डालकर हम सांभर बना देते हैं, सही है, या चावल बचा है तो उसको फोड़ने का भात बना देते हैं, या उसमें फ्राइड राइस भाजियाँ डालकर फ्राइड राइस के जैसा बना देते हैं। हम कुछ ना कुछ वैरायटी करते हैं, सही है, हम फेंकते नहीं कोई भी खाना। इवन हम दोपहर का खाना रात को चलाते, रात की करी चावल दूसरे दिन में भी बनाते खाते। लेकिन वो क्या करती थी, मेरे लिए ताज़ा बनाना, मैं कल आने वाली मच्छी बनाना, मी उद्या येणार आहे माझ्यासाठी ताजं जेवण बनव, मच्छी फ्राय बनव। फिर दूसरे घर में जाके बोलती थी मेरे लिए चिकन बनाना, आणि दुसऱ्या घरी जाऊन बघायचं माझ्यासाठी चिकन बनवा। वो दिन में मैंने मटन नहीं खाया, आणि खूप दिवस मी मटन नाही खाल्लं, तो उस घर में जाके बोलती थी मटन बनाना। त्या घरी जाऊन सांगायचे मटन बनव। तो हर घर में वो जा जाकर ऐसा उसको आदत लग चुकी थी। आणि प्रत्येक घरी असं फिरून तिला सवय लागलेली हाँ, तो बहुत महीने तक चला। आणि खूप महिन्यापर्यंत चाललं। कभी कभार आते हैं तो ठीक है, लेकिन हमेशा डेली आपके घर में कोई खाने के समय पर और आपको बोलेगा मैं कल आने वाली हूँ मैं ये बना के रखो, तो फिर वो क्या करेगा बताओ। अभी आप रोज़ तो चिकन नहीं बनाओगे, तो रोज तो चिकन, रोज़ तो मच्छी नहीं बनाओगे, रोज तो मच्छी नहीं बनाओगे, रोज़ तो मटन नहीं। आपका एक लिमिट है कि आज मैं भाजी दाल ऐसा एक आपका एक घर चलाना है महीने का, वो हिसाब आपका रहता है। तुमचं एक बजेट एक लिमिट आहे की आज मी हेच बनवणार म्हणून घर चालवायचं पूर्ण महिनाभर। तो एक जन ने कंप्लेंट दी, मैंने बोला जान दो, दूसरे ने भी कंप्लेंट दी, एकाने कंप्लेंट दी थी, मला जाओ, तीसरे ने कंप्लेंट दी, तिसऱ्याने पण कंप्लेंट, चौथे ने कंप्लेंट दी, चौथ्याने पण कंप्लेंट मतलब कितने घरों में जाती है। विचारले किती घरात मी जातात फिर ते। आखिर में मैंने उनको बताया कि ऐसा नहीं करो, अकेले में बुलाया, बोला ऐसा अच्छा नहीं, क्या आपके घर में खाना नहीं है, तो मुझे है ना, तो मैंने फिर पकाते क्यों नहीं, बोलते वो दूसरों के हाथ का खाना अच्छा लगता है। तो मतलब दूसरों के हाथ का खाना है तो फिर वो लोग जो बनाया हुआ रहता है वो खाना आप डिमांड क्यों रखते हो, तो मुझे वो बासी रहता है, मैं बासी नहीं खाती। मतलब ऐसा तो अच्छा नहीं है, ऐसा ये गलत है। जब वो घर के लोग बासी खा सकते हैं तो हम भी खा सकते हैं। मैं बोला मैं भी बासी खाती हूँ, हमारे भी घर में कल की भाजी रहेगी तो हम खा लेते हैं, हम नहीं ऐसा फेंकते। क्यों, उसके लिए मेहनत गए, पैसा गया है ना, कितने लोगों को खाना नहीं मिला, वो खाना प्रभु दिया रहता है, हम कैसे फेंके। तो ये फेंकने का आदत अच्छा नहीं। तो बोलते नहीं मुझे नहीं, मेरे पेट को चलता नहीं, मतलब आपके पेट को चलता नहीं तो आप अपने घर में रोज़ ताज़ा बनाओ, रोज़ ताज़ा बना के टिफिन लेके जाओ। फिर वो बोले कोई कंप्लेंट दी आहे कोणी, मला आता जर त्यांनी कंप्लेंट दिली तर भांडायला जाईल ना त्यांच्याशी। तो मैंने नहीं, मुझे कोई कंप्लेंट नहीं दिया, क्योंकि मैं आपको समझा रही हूँ, ये आदत छोड़ दो। तो इसके बाद एक नहीं तो दूसरी भी औरत वैसी ही निकली, आणि त्याच्यात एक नाही तर दुसरी पण स्त्री तशीच निघाली, पुरुष ऐसे निकले, पुरुष पण असेच निघाले। ऐसे करके मुझे उन्हें समझाना पड़ा। आणि असं करून त्यांना समजावं लागलं ना। आपके भी घरों में देखो ऐसे परजीवी लोग हैं, आणि तुमच्या पण घरामध्ये असे परजीवी लोक आहेत जो आपके घर में बैठे रहेंगे, कुछ काम नहीं करेंगे, यहाँ तक पानी भी नहीं भरेंगे घर का, आणि घरात बसून राहते, असेच राहते, काहीच काम करणार, इथपर्यंत की पाणी सुद्धा घरात भरणार, पानी बह के जाएगा, पाणी असंच वाहून जाईल, लेकिन वो घर अपना सीट नहीं छोड़ेंगे। परंतु आपली बसली जागा ते सोडणार नाही। और आपको काम, आप कमाओ, आप खिलाओ, आप बनाओ, मैं खाएगा। आणि तुम्ही कमाव, तुम्ही आणा, तुम्ही सगळं बनवा, मी फक्त बसून खाईन। तो ये ऐसे बहुतायत घरों में ऐसे परजीवी टाइप के लोग हैं, आणि खूप साऱ्या घरामध्ये असे परजीवी टाईपचे लोक आहेत है ना। तो ये एक स्पिरिट है। तर हा एक दुष्ट आत्मा आहे। आत्मिक रीति से देखेंगे ना तो दूसरों के सहारे पे बढ़ना, दूसरों के सहारे पे जीना और अपना फ़ायदा कर लेना, अपना मतलब निकाल लेना और खुद आलस से बना रहना, कुछ काम न करना, ये एक ऐसी आत्मा है जो मसीहों के अंदर धीरे धीरे रहकर वो उसे क्या कर देती है, परजीवी बना देती है, दूसरों का खून चूसकर, दूसरों को तकलीफ देकर मसीह से और मसीही लोगों से उकता देती है या चिढ़ लाती है। फिर उन्हें अभी जैसे जो 4-5 फैमिली थी वो क्या हो गए थे, उन्हें मसीह लोग घर में आना अच्छा नहीं लगा था, मतलब नहीं आएंगे तो अच्छा है, ऐसे हो जाते हैं ना, फिर कंटाल जाते हैं।
एक मसीह के कारण दूसरे मसीह की भी निंदा बुराई हो जाती है ना, आणि एका ख्रिस्ती व्यक्तीमुळे दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचं पण नाव खराब होतं. है ना. तो इसीलिए कहने का उद्देश्य कि आज ये भी एक ऐसी स्पिरिट है जो धीरे धीरे कलीसिया में आने वाले लोगों के अंदर काम करती है. आणि हे पण एक असं स्पिरिट आहे जी हळूहळू मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये काम करते. है ना. जैसे उदाहरण के तौर पर कोई अपना भाड़ा भर रहा है, आणि उदाहरण कोण स्वतःचं भाडं भरतोय, नहीं कोई अपना भाड़ा भर रहा है, यानी किसी आपका भाड़ा. सोचो उदाहरण के तौर पर मेघा मेरा भाड़ा भर रही है आणि उदाहरणार्थ मेघा जर दीदीचं भाडं भरते रिक्शा का, तो रिक्षाचं, मैं परिजीवी हो जाऊंगी हर टाइम जब उसके साथ ही रहूंगी, उसके संग ही रहूंगी. अगं कधी चालले तू, मी येते, हां थांबा माझ्यासाठी थांब, मी येता येते. फिर मुझे मालूम है रिक्शा का भाड़ा वही भरेगी. आणि मग मी परत तिच्यावरतीच अवलंबून राहील. मग हमेशा तिलाच विचारून कधी जाणार तू, त्या टायमिंगवरती निघेल आणि तिच्यासोबत जाईल, कारण की मला माहिती रिक्षाचं भाडं ती भरते. वही भरेगी. ऐसे में बहुत आए लोग परिजीवी हो जाते हैं, यानी दूसरे के सहारे पे जीने की आदत लग जाती है. आणि अशा पद्धतीत खूप सारे लोक परजीवी होतात, त्यांना दुसऱ्याच्या सहाऱ्यावर जगायची सवय लागते. ऐसा कभी नहीं बोलेंगे थांब मेघा तू एवढे दिवस भरले ना, आज मला भरून दे, हे घ्या हो भाडे रिक्षावाले, तिच्याकडून घेऊ नका, हे घे दे, हां दे दे, रिक्षाने आणलंस ना तुम्हाला दे. और इस प्रकार से बोलेंगे कि तूने मुझे लाया तो दे, अभी तू ही मेरा भाड़ा दे. है ना. तो इसे परिजीवी कहते हैं जो दूसरे के सहारे पे जीते. और एक बार इंसान को ऐसी आदत लग जाती है ना, फिर वो दूसरों के ही सहारे पे रहने लगते हैं. तो वो एक स्पिरिट रहती है जो इंसान को क्या करती है, काम करने नहीं देती दूसरों के सहारे पे. अभी ये बच्चों में आदत आती कैसे है, इसकी आदत आती है माँ बाप के कारण, सपोर्ट के कारण, किसी ने मदद करने के कारण. जब बच्चों को बचपन से काम करने को नहीं देंगे, आणि सवय येतात तशा मुलांमध्ये, तर त्यांना आईवडिलांच्यामुळे, त्यांच्या आईवडिलांनी मदत केल्यामुळे, त्यांना सपोर्ट भेटल्यामुळे, तर आईवडील काय करतात, लहानपणापासून मुलांना काम करून देत नाही. हे हनो तू नाही झाडू मारायचा, तुझं काम नाही ते प्रियंकाचं काम, तू नाही झाडू मारायचा, तू मुलगा आहे झाडू नको मारायचं. और हम लोग तो लड़का इसलिए झाड़ू नहीं मारना. हे हनो तू नाही पाणी भरायचं, प्रियंका पाणी. हे हनो तू मुलगा आहे जेवण नाही बनवायचं, ते तुझं काम. फिर वो क्या सोचता है, सब औरत का काम है, मेरा काम क्या है, बैठ के खाना. मग तो विचार करतो सगळ्या स्त्रियांचं काम आहे, माझं काम काय फक्त बसून खाणं. फिर वो पढ़ेगा, मग तो शिक्षण लिखेगा, शिक्षण चांगलं घेईल, हाँ, कमाई करेगा. कमाई करेल. शायद कभी कभी तो वो काम भी नहीं जाएगा, बोलेगा ये काम भी प्रियंका का ही काम है, कमाओ जाओ नर्स करो, नर्सिंग करके घर में पैसा लाओ. आणि पुढे जाऊन शिक्षण घेऊन मोठं होईल आणि तो कामाला पण जाणार नाही, मला हे पण प्रियंकाचं काम आहे, जा तुम्हीच मला द्या सगळं. आपको समझ में आ रहा है. तो बहुतायत बात ये परिजीवी यानी दूसरे के सहारे पर जीने की आदत अक्सर ये घर से शुरुआत होती है. आणि परजीवी ही जी सवय आहे, दुसऱ्याच्या सहाऱ्यावरती जगण्याची सवय घरापासून सुरुवात है होते. ना. क्या करना पड़ता है, अरे तुला तहान लागली ना, जा ना पाणी घेऊन ये, येताना ताईसाठी घेऊन ये. आणि मग काय करावं लागतं की त्यांना कामं सांगावं लागतात. हा नो तुझे प्यास लगे तो खुद के लिए भी ला और मौसी के लिए भी पाणी ला. हा ना कचरा दिसतोय, झाडू आण, सुपडी आण, भर. हम लोग यदि तुझे कचरा दिख रहा है तो छुट्टी और झाड़ू लेके आओ उसे भर. त्याला त्या तब उसको बचपन से मालूम पड़ेगा कि अरे बाबा ये घर मेरा है और मुझे भी काम करना है. आणि त्यावेळेस त्याला लहानपणापासून माहिती पडते की अरे हे घर माझं पण आहे, मला पण यात काम केलं पाहिजे. जब वो आएगा, स्कूल के कपड़े निकालेगा, इधर उधर डालेगा, तो उसको बताना ये घर है, धर्मशाला नहीं है, ये तुम्हारा भी घर है, तुम्हें भी यहाँ काम करना है, इसलिए कपड़े इधर उधर नहीं डालना है. सारे इधर उधर डाले हुए कपड़ों को उठाओ और धोने के पॉकेट में डाल दो. ज्यावेळेस शाळेतून कपडे इकडे तिकडे काढून त्यावेळेस त्याला शिकवायचं हे घर आहे, धर्मशाळा नाही, म्हणून हे कपडे असा पसारा नाही करायचा, सगळे उचला इकडून आणि जिथं धुवायला टाकतात तिथे टाका. तो कहने का उद्देश्य आज के इस वचन से पहला पॉइंट परमेश्वर हमें सिखाता है कि परिजीवी एक ऐसी स्पिरिट है जो मनुष्य के अंदर रहकर किसी और के सहारे पे जीती है, किसी और के सहारे पर रहकर अपना मतलब अपना हेतु साध्य करती है. आणि परजीवी पहिला मुद्दा देव तुम्हाला शिकवतो की परजीवी ही असा आत्मा आहे जी दुसऱ्याच्या सहाऱ्यावरती जगते, दुसऱ्याच्या सहाऱ्यावरती राहते आणि स्वतःचा जो स्वार्थ जो मतलब है तो साधून घेते. लेकिन सामने वाले का नुकसान होता है ये वो नहीं जानते, उसे कोई फर्क नहीं पड़ता. आणि समोरच्या व्यक्तीचं नुकसान होतं याचं त्यांना काही घेणं देणं नसतं. है ना. तो वैसे ही देखो हमारे पेट के अंदर जो जंत होते हैं, जैसे है ना, जैसे हम लोग गोली खाकर निकालते हैं, अल्बेंडाजोल गोली जो होती है वो गोली खाकर जंत बच्चों के पेट से हमारे पेट से निकालते हैं. वो अंदर रहकर क्या करते हैं, गुनाहगार रीति से ज़्यादा बढ़ते हैं और वो हमारा खाना खाकर बड़े होते हैं. और बॉडी, हम सबकी बॉडी कैसी रहती है,
परजीवी जैसे मच्छर परजीवी मच्छर आपके और मेरे खून पे जीती है तुमच्या आणि माझ्या रक्तावरती जातात और हमें काटने के बाद मलेरिया देके जाती है। जाऊन आपल्याला मलेरिया देऊन जातात। अभी आपको समझा परजीवी जो बाह्य रूप से, अभी मैंने बाह्य रूप से देखने वाले जानवरों में भी परजीवी है। आणि जनावरांमध्ये पण परजीवी आहेत। वो खून नहीं पिएंगे तो जिंदा नहीं रहेंगे। उनका आयु कितना है? 3 दिन है। 3 दिन के बाद वो मर जाते हैं। त्याचं आयुष्य किती 3 दिवसांचं आहे। त्याचं रक्त नाही पिलं ते जिवंत नाही राहणार, 3 दिवसांनी ते मरून जातात। मर जाएंगे, लेकिन 3 दिन में उनको खून चाहिए। परंतु 3 दिवसामध्ये त्यांना रक्त पाहिजे। खून पी के इतने मोटे हो जाते हैं कि उड़ना भी उनको तकलीफ होता है। हाँ, रक्त पिऊन एवढे जाड होतात की ते उडू पण शकत नाही, जमिनीवर बसतात। फिर हम उनको ऐसा मारते हैं क्योंकि उड़ ही नहीं पा रहे हो, आणि जमिनीची पुढे असं आपण त्याला पटकन मारतो ना, त्यांना उठताच येत नसतं क्योंकि उतना खून पिया रहता है। कारण की एवढं रक्त त्यांनी पिलेलं तो असतं। ये परजीवी लोग होते हैं, जैसे बहुतायत लोगों के सिर में जुए। आणि परजीवी जसं खूप साऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये हुआ, वो क्या करते हैं? सिर में से काट काट के खून पी के बढ़ते हैं, अच्छी चबानी बन जाती है। जो पहले लिखे होती है बाद में जुए बन जाती है। आणि मनुष्याच्या डोक्यामध्ये राहून ते रक्त पिऊन पिऊन पहिले लिखा असं त्याच्यानं मोठ्याशा टपोऱ्या उवा बनतात, बढ़ जाते हैं आणि तर वाढतात खूप। फिर खरुज। आणि ये तो मैंने सिर्फ बाह्य रूप से बताई। खरुज भी एक ऐसी परजीवी है जो आपके बदन के ऊपर खरुज फैलती जाती है और आपके बदन पे जिंदा रहती है। अगर उसको निकाल दिया वो मर जाएगी। आणि खरूच पण असा आहे जे शरीरावर पसरत राहते आणि जिवंत राहते, ज्यांना काढून टाकायचं ते मरून जाते। तो बहुत सारे ऐसे परजीवी होते हैं जो खाने के द्वारा, दूषित पानी पीने के द्वारा। पानी क्यों अच्छा पीना, स्वच्छ पीना? क्योंकि पानी के द्वारा भी बहुत सारे ऐसे पैरासाइट, ऐसे कीड़े जिसे वर्म्स कहा जाता है, अणु कहा जाता है, बीमारियां चली जाती हैं। तो उसके द्वारा भी वो कहाँ रहती है? छोटी आंतड़ी, बड़ी आंतड़ी, इनमें रहते हैं। इसलिए बहुत लोगों के पेट के जो दर्द होते हैं, क्योंकि वो क्या करते हैं, अंदर खाना जो कुछ इंटेस्टाइन में जाता है वो उसको खाते हैं, और इसलिए बार बार पेट में दर्द, खाना नहीं खाने को इच्छा होती है। ये सारे प्रॉब्लम्स होते हैं। म्हणून स्वच्छ पाणी प्यायचं नाही की पाण्याच्या द्वारे पण जंतू जम्स आतमध्ये जातात, त्याच्यानंतर मोठ्या आतड्यात छोट्या आतड्यामध्ये बसून ते आपण जे काही जेवतो त्याच्यामध्ये ते जम्स होतात आणि म्हणून पोटाचे दुखणे असे आजार होतात, त्रास होतात। आपल्या आतड्यांमध्ये जे काही आतमध्ये जातं त्याच्यामध्ये ते तो जो परजीवी होते हैं उन्हें किसी का, मतलब सामने वाले का कितना नुकसान होता है, उसे क्या तकलीफ होता है, उसे कोई लेना देना नहीं रहता। म्हणजे परजीवी असतात त्यांना समोरच्या व्यक्तीचा किती त्रास होतो, त्याला किती त्याचं नुकसान होतं, त्याच्याशी त्यांना काय घेतं। वैसे ही प्रियो, क्या हम भी कभी कभी ऐसे किसी का सहारा लेकर किसी के सहारे पे जीते हैं और सामने वाला इतना दर्द से, कष्ट से गुजर रहा है, उसे यातनाएं हो रही है ना? क्या कभी कभी हम भी नहीं ऐसा करते? कधी कधी आपण स्वतःला परखायचं, आपण कधी कधी असं करतो का दुसऱ्याच्या जीवावरती जगतो, त्याला समोरच्याला दुःख होतंय, त्रास होतोय, यातना होतंय, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण त्याच्या जीवावरती जगतोय। हम कभी कभी बहुत बार आलसीपन दिखा देते हैं, आलस करते हैं, आणि कधी कधी खूप आपण आळशीपणा दाखवतो, आपण आळस करतो। कमाने के समय पे कमाते नहीं हैं और बैठे रहते हैं, और जब बूढ़े हो जाएंगे, थोड़ा सा झुक जाएंगे, तब काम ढूंढने जाएंगे। तो काम मिलता नहीं। काम करने का समय कब रहता है? जवानी का समय ही रहता है ना। अभी उम्र वाले लोग सोचा कि इनको उम्र है, ये लोग क्या काम कर सकते हैं? सिर्फ एक वॉचमैन का काम कर सकते हैं। कोई दूसरे कंपनी में थोड़ी काम पे जा सकते हैं, नहीं जा सकते ना। तो इनके जवानी के समय में इन्होंने काम किया, कष्ट किया, मेहनत किया, बहुत पसीना बहाया, है ना, लेकिन बचत नहीं किया, क्योंकि इनके ऊपर अगर बहुत सारे परजीवी लोग हो गए तो खत्म, कुछ भी नहीं, बुढ़ापे में कुछ भी नहीं। आणि यांच्या जीवावरती जगणारे खूप सारे परजीवी लोक असतील तर काही संपर्क म्हातारपणी काहीच नाही। आपको समझ में आ रहा है? तो ऐसे बाइबल यहाँ यीशु परमेश्वर हमें पौलुस के द्वारा बताता है कि ऐसे बहुत सारे चर्च में बहुत सारे ऐसे अनुचित रीति से चाल चलने वाले, यानी मुफ्त में रोटी तो नहीं। बाइबल में क्या लिखा है? अगर तू काम नहीं करता तो तुझे क्या करना नहीं चाहिए? तुझे खाना भी नहीं खाना चाहिए। तुझे घर है, तेरा घर है, तेरे घर में थोड़ा बहुत तो तुम काम करना चाहिए। तुम्हारा घर है, तुम कोशिश करना है, तुम्हारे भी बच्चे हैं, तुम्हें बच्चे को बढ़ाने के लिए तुम्हें मेहनत करना ही चाहिए। आणि प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी घेतली पाहिजे, कारण की इथून दिलेलं आहे की ज्या कोणाला काम करण्याची इच्छा नसेल त्यांनी खाऊही नाही, तुमचं घर आहे, तुमचे मुलं आहेत, त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, तुम्ही स्वतः काम केलं पाहिजे। आप कमाते नहीं हो, किसी और के घर में मुफ्त में रोटी खाने की, मतलब यहाँ जो बताया ना, बाहर मुफ्त में खाना तुम खाने के लिए नहीं जा सकते।
आणि तुम्ही स्वतः जर कमवत नाही तर कोणा दुसऱ्यांचं फुकट अन्न खायला तुम्ही जाऊ शकत नाही. ये बहुत ज़रूरी है प्रिय. आणि हे करणं फार गरजेचं आहे प्रिय. प्रभु ने आदम को और हवा को, अभी आदम अकेले को कहा कि तू काम कर. आता आदमला एकट्याच आज्ञा दिली का तू काम कर म्हणून? बताइए, नहीं ना. फिर किसको बोला? उसको एक हेल्पर दिया, यानी स्त्री को भी काम करने के लिए कहा. आणि त्याला एक सहाय्यक दिला, याचा अर्थ स्त्रीला सुद्धा काम करायला फिर उसको सांगितलं. 2 बच्चे दिए, 2 बच्चों को भी काम करने की आज्ञा दी. त्याच्यात एक 2 मुलं दिली, दोघांना पण काम करण्याची एक आज्ञा खेती दिली. करने लगा और एक भेड़ों को चराने लगा, आणि एक शेती करू लागला, एक पशुपालन करू लागला. है ना. तो जब मिलकर सब काम करते हैं तो घर को सपोर्ट मिलता है आणि ज्यावेळेस सगळेजण मिळून काम करतात त्यावेळेस घराला सपोर्ट मदत भेटते और बचत भी होता है. आणि बचत पण होतात पैसे. कोई अभी अगर वो दोनों बच्चे बोलते हाँ मेरा पापा आदम काम कर रहा है ना, मम्मी काम कर रही है ना, मैं क्यों करूँ, ऐसा नहीं चलता ना, है ना. उन दोनों को भी आदम और हवा ने काम करने को सिखाया, क्योंकि परमेश्वर ने आदम और हवा को कहा कि तू काम कर. इसलिए उनके आदम और हवा ने भी अपने बच्चों को बोला तुम काम कर. कारण की देवाने आदमाने हवाला आज्ञा दिली काम करण्याची, म्हणून आदमाने हवाने पण आपल्या मुलांना आज्ञा दिली की तुम्ही काम करा. आपको समझ में आ रहा है. तो काम करना ये चाहिए. तो आज प्रभु पहला पॉइंट हमें सिखाता है, हमें काम करना है. आणि पहिला मुद्दा देव आपल्याला शिकवतो इथे की आपल्याला काम करायचं हमारी आहे. कुवत के अनुसार हमें काम करना है. आपल्या कुवतीनुसार आपल्याला काम करायचं हमसे आहे. जो बन पड़ेगा वो हम काम करना है. आणि आपल्याकडून जे होते ते काम आपण करायचं आहे. घर बैठे बहुत सारे काम मिलते हैं, तो अगर बाहर नहीं भेजते, कुछ लोगों के पति बाहर नहीं भेजते, तो घर बैठकर काम करना है. आता काही स्त्रियांच्या पुरुषांना बाहेर कामाला नाही पाठवत, त्यांनी घरी बसून काम करायचं. लेकिन करना है. क्यों? इसलिए करना है ताकि आपको हेल्प हो सके. आप मतलब आपको भी ऐसा लगेगा हाँ बाबा मैं भी मेरे घर में थोड़ा बहुत सपोर्ट कर रही हूँ, मुझे पर खाना खाने के लिए कोई ऐसा नहीं लगेगा. फिर आपका पति ऐसा नहीं बोलेगा मुफ्त की रोटी खाती है. आणि तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे की हा खरंच मी पण माझ्या घराला सपोर्ट करते, मदत करते. मग असं जेवताच कोणी बोलायला नको किंवा नवरा पण नको, हे काय फुकट बसून खातात, है ना. कभी कभी पिताजी गुस्से में बोलता है ना बच्चों को, अरे तू तो हम फुकट में रोटी खा रहा है, फुकट में रोटी खा रही है बेटी, है ना. ऐसा करके बोल देते, गुस्से में तो बोल देते हैं, लेकिन बच्चों को लग जाता है ना. आई वडील रागामध्ये बोलतात की एका तुम्ही फुकट बसून खाता म्हणून, आणि आई वडील तर रागामध्ये बोलतात पण तो मुलांच्या ते मनात लागतं. परिजीवी को कितना बोलो उनको कुछ नहीं लगेगा. आणि जे परजीवी आहे त्यांना किती बोलायला काय फिलिंग्स नाही, उनको कोई फीलिंग नहीं आएगा, त्यांना काय नाही वाटत, क्योंकि वो दूसरों के ही सहारे पे रहते हैं. कारण की त्यांना दुसऱ्याचा सहारे लेकिन करायचं. प्रभु हमें कहता है कि हम ऐसे ना हो, हम मेहनती हो, हम काम करने वाले हो. और दूसरा पॉइंट यहाँ बताता है, हमें बहुत गंदी आदत होती है दूसरों के कामों में ढवड़ा बोलना. हिंदी मैं यही बोलूँगी, हमें बहुत गंदी आदत होती है दूसरों के काम में ढवड़ा करना. आणि आपल्याला खूप सारी घाण सवय असते की दुसऱ्या कामामध्ये दखल अंदाजी करणं. तो पहला पाप परिजीवी होना. क्या हम परिजीवी है? तर पहिलं पाप आहे परजीवी होणं. काय आपण परजीवी आहोत? थैंक यू. नहीं हो, लेकिन मैं थी, है ना. तो होते हैं ऐसे परिजीवी, बहुत लोग होते हैं. आणि खूप वेळा अभी मैं नहीं हूँ, लेकिन पहले थी, आता मी नाही आहे परंतु पहिले होती. है ना. और होते हैं हम सब. मोस्टली हम किसी न किसी के सहारे पे, भरोसे पे हम क्या करते हैं, टेका लेकर खड़े रहने की कोशिश करते हैं. आणि खूप साऱ्या लोकांच्या सहाऱ्यावरती आपण टेका घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करतो. प्रभु ने हमें हाथ पैर सब कुछ दिया है, हमें काम करना है. आणि प्रभूने आपल्याला हात पाय सर्व काही दिलं, आपल्याला काम करायचं आहे. तो हमें परिजीवी नहीं होना है. आपल्याला परजीवी नाही व्हायचं. दूसरा हमें एक बहुत बुरी आदत रहती है कि हमें दूसरों के कामों में दखल अंदाजी करना, उनके कामों में इंटरफेरेंस करना, उनकी इसमें देखना जानना, है ना. ये एक बहुत बुरी गंदी आदत होती है. आणि आपल्याला खूप सारी घाण सवय असते की दुसऱ्यांच्या कामामध्ये लुडबुड करणं, त्याच्यामध्ये जाऊन हस्तक्षेप करणं, बघणं आणि त्याच्यामध्ये जाऊन अजून इंटरफेअर करणं. जैसे बहुत सारे लोग अभी कोई काम कर रहा है ना, तो उसमें जाके बोलेंगे ऐसा नहीं कर, ये मत कर. जैसे अगर सोचो इलेक्ट्रिशियन आया है, आता इलेक्ट्रिशियन आला आहे, मुझे तो कुछ मालूम नहीं लाइट का, मला काय माहिती और मैं आहे, उसको बोलूँगी ये वायर उधर मत लगा, ये वायर इधर लगा, ये वायर इधर नहीं, इसको लगा. तुझको मालूम है, मुझको मालूम है, फिर मुझको क्यों बुलाया? सही बात है. मेरा काम है एज अ पास्टर. आणि दिदीचं काम आहे ॲज अ पास्टर. कभी कभी कुछ लोग मेरे पास आके कहेंगे दीदी ये वचन मत आप लो, ये वचन ले लो. कधी कधी लोक दिदींना म्हणतात दीदी तुम्ही हे वचन नका घेऊ, तुम्ही हे घ्या. हाँ ये अच्छा है.
आणि हे चांगलं आहे. मेरे बच्चे ऐसे ऐसे हैं ना, माझे मुलं असे आहेत तो ना, आप यही सिखाना। तर तुम्ही हे शिकवा. मैं बोला प्रभु बोलेगा तो मैं सिखाएगी, वरना मैं नहीं सिखा सकती, फिर वो ताना हो जाएगा ना। आणि प्रभू बोलला तर मी शिकवलं तर मी नाही शिकू शकत नाही, तर मग ते अभी बोलणं आपने जो होऊन दिया जाईल. ना वो बहुत अच्छा था, अभी सेम शाम को भी लेना। आता तुम्ही हे जे घेतलं ना वचन हे खूप चांगलं आहे, संध्याकाळी पण घ्या. मेरा बच्चा शाम को आने वाला है, माझा मुलगा संध्याकाळी येणार आहे, वो सुनेगा ना तर तो ऐकल ना, उसको लगेगा। तर त्याला लागेल. मैं बोला शाम का वचन प्रभु ऑलरेडी दूसरा दे दिया है, तो जो प्रभु देगा वही मुझे लेना पड़ेगा ना। तो क्या होते हैं, मेरा काम क्या है, मुझे प्रभु से पूछकर वचन बताना सिखाना, सही बात है। तो इस कामों में भी लोग क्या करेंगे, डबल डबल इंटरफेरेंस करेंगे। अभी मैं एज अ पास्टर होते हुए मैं कॉयर लीडर भी हूँ, आणि तिथे पास्टर असल्या सोबत कॉयर लीडर पण आहे. तो प्रभु मुझे गाने बताते हैं, ये गाना तुम्हें लेना है। प्रभू त्यांना गाणे सांगतो की हे गाणं तुला घ्यायचंय. कुछ लोग आकर कहेंगे काही लोक ते म्हणतात आज दीदी आवाज उठाएंगे, यही गाना लेना। बहुत दिन में मैंने वो गाना सुना नहीं, आणि आज दिन तुम्ही हेच गाणं घ्या. खूप दिवस झाले मी गाणं ऐकलं नाही, तो आज ये गाना लेना। आज हेच गाणं घ्या. आनंद, वो जो गाना है, आज का दिन यहोवा ने बनाया है, ये गाना लेना। आणि हे गाणं घ्या का. तो बहुत है लोग कभी कभी, अभी जो काम मेरा है वो मुझे ही करने दो, आणि जे काम माझं आहे तुम्हालाच करू दे. सही है। आपको गाना अच्छा लग रहा है आप गाओ, तुम्हाला जर ते गाणं आवडते तर तुम्ही स्वतः गा. 6 दिन है आपके हाथ में, 6 दिवस तुमच्या हातात आहेत, मुझे तो एक ही दिन मिलता है आणि मला तर एकच दिवस भेटतो काम करने को, काम करायला. संडे के दिन। आप रविवारच्या 6 दिवशी. दिन काम करते हो, मैं एक दिन काम करती हूँ, तो मुझे तो एक ही दिन में जो प्रभु मुझे बोलेगा आज तुझे ये गाना लेना है, इस गाने के साथ कनेक्टेड ये गाना लेना है, ये गाने के साथ ये गाना लेना है, तो मैं प्रभु जो मुझे गाना बताता है मैं वही गाना लेती हूँ। और देखो वही गाने से डिलीवरेंस होता है, छुटकारा होता है, लोगों को अच्छा भी लगता है। आणि प्रभू जे दिदीनं सांगतो तेच गाणे ते घेतात, त्याच गाण्याच्याद्वारे सुटकारा होतो, लोकांना आवडतं पण आणि खूप और अगर सारं. नहीं लिया, जर नाही घेतलं अभी जैसे ये गाना तो बहुत सबको आता है, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरी खुदा, ये गाना सबको आता है, आप वही गाना लेने का, आराधना में वही गाना लेने का। आणि हे गाणं सगळ्यांना येतं मग तुम्ही हेच गाणं घ्या आराधनेमध्ये. नहीं लिया, नाही घेतलं. दीदी मी बोललेलं गाणं घेतलं नाही, और दीदी आपने जो गाना मैंने बोला था वो लिया नहीं. आपको समझे, आपको समझ में आ रहा है। तुम्हाला समज. एक मैं छोटा सा उदाहरण बताया, अभी ऐसे उदाहरण आपको पकड़ कर लूंगी तो फिर आप लोग को हर्ट हो जाएगा, आणि असे उदाहरण जर तुम्हाला पकडून घेतो तुम्हाला दुःख, इसलिए मैंने मेरा ही उदाहरण लिया। आणि म्हणून मी स्वतःच उदाहरण घेतलं. कुछ लोग मुझे आकर बोलेंगे सांबार छान होतं, पुढच्या लेवल पर सांबार बनवा। आणि काही लोक येऊन म्हणतात सांबारले चांगलं होतं तर पुढच्या वेळेला तुम्ही सांबारच बनवा. त्याच्या पुढच्या लेवल, त्या पुढच्या रविवार पण सांबार बनवा। आता या पुढच्या वेळेला तुम्ही सांबारच बनवा. फिर चिकन बनाएंगे तो बोले कैसी रेसिपी थी, वो रेसिपी भी मुझे बता दो, थोड़ा सा बना के सेपरेट मुझे भी दे दो। आणि चिकन मला कशी रेसिपी होती मला पण सांगा, थोडंसं बनवून वेगळं बनवून मला स्पेशल थोड़ा सा अलग मेरे लिए रखो, और मैं अलग भी बनाऊँ के दो। आणि माझ्यासाठी थोडं वेगळं बनवून द्या. तो मैं बोला मैं चर्च के लिए बनाती हूँ, स्पेशल किसी के लिए नहीं। तर मी सांगितलं मी चर्चसाठी बनवते, स्पेशल कोणासाठी बनवत नाही. तो आपको समझ में आ रहा है। तो लोगों का काम क्या होता है, ढवड़ा ढवड़ करना, जिसका जो काम है उसको वो करने नहीं देना, उसके अंदर इंटरफेरेंस करना। लोकांचं काम आहे हस्तक्षेप करणं, त्याचं जे काम आहे त्याला करून न देणं, परंतु त्याच्यामध्ये जाऊन लुडबुड करणं. ऐसा ही लिखा है ना 11 वचन, आणि 11 वर्षामध्ये असंच लिहिलेलं आहे. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणे वागणारे असून ते काही एक काम न करता लुडबुड करतात असे ऐकतो. असं लिहिलंय आमच्यात कसं लिहिलंय माहिती, हम सुनते हैं कि कुछ लोग तुम्हारे बीच में अनुचित चाल चलते हैं, कुछ काम तो नहीं करते पर दूसरों के काम में हाथ डाला करते हैं, आणि दुसऱ्याच्या कामामध्ये लुडबुड करतात. तो इसीलिए प्रियो ये हमारी हर एक के अंदर एक गंदी आदत है। आणि आपल्या प्रत्येकामध्ये एक घाण सवय आहे. अगर कोई सोचो जागृति झाड़ू मारती रहेगी आणि विचार काय जागृतीचं झाडू मारत असेल तो बोलेंगे नको मारू मैं मारते, ऐसा बोल के उसको तो बाजू करेंगे, थोड़ा सा मार के उधर ही छोड़ के, झाड़ू भी उधर ही छोड़ के चले जाएंगे, न उसको भी करने देंगे न खुद भी। आणि ती झाडू मारत असताना तिच्या साईडला करते, तिथे मी झाडू मारते आणि अर्धा मारते आणि झाडू पण तिथं शोधते, तिला पण धड मारून देणार, स्वतः पण धड करणार नाही. तो दूसरों के कामों में दखलंदाजी करना, जैसे दूसरों के घरों में क्या बन रहा है, क्या चल रहा है,
क्या खिचड़ी हो रही है, उनमें क्यों झगड़े हुए, आपस में क्या बात हुई, काय झालेलं त्या दिवशी ते लोक दोघी जणी लय बडबडत होत्या, काय झालेलं अहो काय हो तुमच्या घरी तुमचा नवरा लय जोरजोराने बोलत होता, काय गरज आहे, त्यांच्या घरात झालं का, तुमच्या घरात तुम्ही कशाला तुमच्या घरातल्या गोष्टी बाहेर काढायला तुम्ही विचारलं का म्हणा, आमच्या घरात लगेच नाक खुपसायला आला. आपण कसं बोलतो, आपल्याला आवडतं का आपल्या घरातलं बाहेर काढायला किंवा कोणी विचारायला आलं आपल्याला कसं दुखतं. और खुद की बातें सब छुपाते हो, दूसरों की बातें खुला कर देते हो और जानबूझ के वो जानकारी लेते हैं कि क्या हो गया कैसे हो गया है ना. तो अक्सर हम क्या करते हैं, दूसरों के कामों में दूसरों के लाइफ में इंटरफेरेंस करते हैं, हम दूसरों के लाइफ में दखल अंदाजी करते हैं, दूसरों के लाइफ के बारे में जानने की कोशिश करते हैं, उनके जीवन में क्या हो रहा है, क्या होने वाला है, कैसे करने वाले हैं, ये जानने की जिज्ञासा रखते हैं. ते गलत आहे. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतो, त्यांच्या जीवनात काय होतंय, ते काय करतात, काय चाललं किंवा काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा ठेवतो. अगर सामने वाला खुद से अपने लाइफ के बारे में बताता है तो आप सुन लो, आणि समोरचा तो स्वतःच्या जीवनाचं दुःख तुम्हाला सांगत होते, तुम्ही नक्की ऐका. लेकिन किसी और से जानने की कोशिश मत करो की काय गं त्या मीनाचं काय आहे, ते काय तिचा नवरा, तिची आई वडील आहे का तिला सगळे घरात, आहे कुठे आहेत ते घरी, त्यांना जाऊन विचारा तुम्ही. असं बोलणारे पाहिजे, असेच बोलणारे पाहिजे. और ऐसे बोलने वाले लोग होने चाहिए. कारण माझ्या तिकडचं आहे ना, तिला काय गं तुला आई आहे का, तुला नवरा आहे का, तुला भाऊ आहे का, कुठं राहतेस गं तू, हिला कशाला विचारायचं, तिला जाऊन विचारायचं. आणि हिला जर विचारायचं तर तिला भाऊ आहे, तिला नवरा आहे, तिला आई आहे, त्याने मला काय म्हणाले, दूसरों के बारे में जानकारी लेके आपको क्या फायदा होने वाला मला है, काय म्हणाले सांगा. और क्या फायदा मिलने वाला है. मग तिच्याबद्दल असं जाणून घेण्याची माझी काय फायदा. और उसके बारे में उनके बारे में जान के लेने की क्या जानकारी लेने का क्या फायदा होता है. आज देव आपल्याला दुसरी चूक आपली दाखवत आहे, सूक्ष्म पाप, दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करणं. और परमेश्वर हमारी दूसरी गलती यानी सूक्ष्म पाप हमें दिखा रहा है कि दूसरों के कामों में हस्तक्षेप करना. तिसरं ह्याच अध्यायानुसार ह्याच जे आपण वाचलं ना 6 पासून ते, स्वतःचं काम न करणं पुन्हा दुसऱ्यावर टाकणं. और तीसरा मुद्दा है कि खुद का काम खुद न करना और दूसरों के ऊपर से डाल देना. हां, आता स्वतःचं काम आहे, जसं जागृतीला, तर जागृती झाडू मारणं ते तिला काम तिला दिलेले, मग ती जर अंगण साफ करते, ते तिला कुणी बोललं की नको करू मी करते, तिने नाही केलं, ते चूक आहे. आणि ती जर असं म्हणते की मेघाताई घे ना जरा झाडू मार, तर ही चूक आहे. और अभी जागृति को काम मालूम है उसका, तो उसे झाड़ू मारना है. अगर कोई उसको कहता है कि तू मत मार मैं मारूंगी, तो वो काम देती है, वो भी गलत है. और वो किसी और को कहती है कि मेरे बदले में तू ये काम कर दे, तो ये भी गलत है. तर आपण अक्सर काय करतो, आपली जी कामं आहेत ती आपण दुसऱ्यावर टाकतो. अक्सर हम क्या करते हैं, हमारा जो काम है वो उसका भार दूसरों के ऊपर डाल देते हैं, जे काम आपलं आहे, जो हमारा खुद का है. अक्सर ऑफिसमध्ये, कुठेही कामाला जाताना, चर्चमध्ये, आपल्या कुठेही गोष्टीमध्ये आपण काय करतो, आपली कामं पुन्हा दुसऱ्यावर टाकतो. और ऑफिस में कहीं और जाते समय या फिर चर्च में भी, घर में भी हम क्या करते हैं, हमारा काम किसी और पे डाल देते आणि हैं. आपली कामं जर त्यांनी नाही केली तर आपण रागवतो, और अगर हमारा काम हमने नहीं किया तो हमें गुस्सा भी आता है राग येतो. और गुस्सा आता है. हां, ते एक सूक्ष्म पाप आहे. और ये एक छोटा सा पाप है. हां, तर ज्याच्यामुळे काय होतं, आपल्याला राग येतो, चीड येते, खूप वाईट वाटतं, और उसके कारण हमें बहुत गुस्सा आता है, बुरा लगता है हमें, है ना, बरोबर आहे, वाईट वाटतं ना. और बुरा लगता है. मग आपण काय म्हणतो, अरे का केलं नाही, माझ्या मुलीने का नाही केलं, असं का नाही केलं, असं का नाही केलं, असं का नाही केलं, आपण तिला मारायला लागतो, पिटायला लागतो. और अगर हमसे छोटे हैं तो उनको मारने पीटने लगते, गुस्सा करने लगते. कारण ते काम कुणाचं आहे, मोठ्या गृहिणीचं, जी घराची बाई आहे. आता समजा माझ्या इस्टरला मी करते, मी तिला ओरडते, म्हणूनच मी तुम्हाला बोलते, कारण ते काम माझं आहे, मी तिच्यावर टाकते. फ्रीजमध्ये खूप सारे सामान झाल्यानंतर मी तिला बडबडत राहते, एवढं काय ना, पण काम माझं आहे ते, और वो काम मेरा है. कारण घर कुणाचं आहे, माझं आहे, मग ते काम मी केलं पाहिजे. बरोबर आहे. मी तिला ट्रेनिंग का देते, कारण तिला लग्न करून जायचं, ते बरोबर आहे, पण मुलीला पण आपण शिकलं पाहिजे. और लड़कियों को ट्रेनिंग इसलिए देते हैं क्योंकि उनको शादी करके जाना है. जाणार आहे का? हां, ऐकून घ्या तरुण मुलींना ऐकून घ्या. तर माझ्याच तोंडून हमेशा ऐकता तुम्ही. कारण नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिकडे नवरा ते काय म्हणेल, आईने काही शिकवलं नाही का, असं नाही म्हणेल, बापाने काही शिकवलं नाही असं नाही विचारत, असं नाही बोलत, काय बोलतात, आईने काही शिकवलं नाही का,
और पति के घर में जाने के बाद वो लोग बोलते तेरी माँ ने तुझे कुछ सिखाया नहीं। माहेर हेच करत होती का काय? और मैं कि मैं यही कर रही थी अशीच टमाटे सोडवत होती का? और ऐसे ही टमाटर छील रही थी क्या? सोडवत खराब करत होती का? आणि ऐसे ही टमाटर खराब कर रही थी। मग ते काय केलं जातं? माहेर काढलं जातं. मतलब मायका निकाला जाता है। तेव्हा खूप दुखतं. मतलब भी बहुत दुख होता आता है। मी तुम्हाला बोलेल ना, तुम्हाला नाही दुखणार, और अभी मैं आपको बोलूँगी आपको कोई फीलिंग्स नहीं होगा, काही कोई दुखणार नाही. कुछ नहीं होगा। अगं बाई भाकरी तुला वळ्या बरोबर येत नाही, काय भाकरी थापता येत नाही, तर तुम्हाला वाटेल आई ना अशीच आहे. पण जेव्हा सासू, नंदा आणि नवरा जेव्हा बोलतो आणि दीर बोलतो, काय लागतो बाबा. मग तेव्हा सगळं मग तेव्हा आई आठवते. और अभी रोटी आपको बराबर बनाने आता है, अगर माँ ने कितना भी बोला तो आपको कुछ नहीं लगेगा, परंतु जब ससुराल में जाने के बाद सास, ननद, देवर या पति बोलते हैं आपको तो तभी बहुत बुरा लगता है, तभी रोने के लिए तेव्हा आता है। आई पण विसरून गेलेली असते की बाई ती पोरीला शिकवण्यात कमजोर झाली. ती म्हणते हा का असं बोलतात का, असं करतात का, हां त्यांना बिलकुल जमीन नाही. म्हणजे आपल्या बाबुलीची चूक नाही सांगत की अगं तू माझ्याकडे शिकली असती तरी तुला ऐकावं लागलं असतं का. और माँ लोग भी अपनी बेटी की गलतियाँ छुपाते हैं, उनको और बढ़ावा देते हैं कि अरे वो लोग ऐसे ही ऐसा तेरे साथ करते हैं, लेकिन वो ये नहीं देखते कि अगर इसको हम ये अगर सही रहती, सही से सीख के जाती तो वो लोग ऐसा बोलते नहीं है ना. ते जास्त दुखतात. आता जे मॅरिड आहे त्यांना हा अनुभव आहे. अभी जो लोग शादी किए उनको ये अनुभव है। आता जे अनमॅरिड आहे त्यांना काय वाटतं आई वाईट आहे. अभी जो शादी नहीं किया उनको क्या लगता है माँ बुरी हरकत चिल्लाती बोलत असतात, पप्पा किती चांगली. और माँ जब देखो तब बोलती रहती मेरे पिताजी कितने अच्छे हैं। ते मला काही बोलत नाही, काय नाही बाळा, नवऱ्याच्या घरी शिक्षक और वो मुझे कुछ नहीं बोलते कुछ नहीं बेटा, पति के घर में सब सीख जाएगी तू। काय नाही, मी कामवाली तुझ्याबरोबर दे, और मैं तेरे साथ काम वाली भेजूंगा। पण कुणाला नाही पाठवत नाही. और भेजते तो किसी को नहीं, तिला कामवाली बनवून पाठवतात. और उससे काम वाली बना के भेज देते हैं। कळलं? हे नेहमी लक्षात ठेवा, है ना. तर ही नेहमी लक्षात ठेवा, आपली कामं आपणच केलेलं जास्त चांगलं. और याद रखो हमारा खुद का काम हमें ही करना अच्छा है। जेव्हा आपण पुन्हा दुसऱ्यावर टाकतो ना ते बरोबर होत नाही. जब हम दूसरे के ऊपर भार डाल देते वो बराबर होता नहीं। लक्षात ठेवा, आपण आपली कामं जेव्हा कुणाकडून करून घेतो ते पण देवाला आवडत नाही. और जब हम हमारा काम किसी और से करा के लेते वो भी परमेश्वर को त्याचे अच्छा एक नहीं लगता। उदाहरण आहे उसका एक उदाहरण है बायबलमध्ये, मोजेस. उसका एक उदाहरण है मोजेस। मोजेसला देवाने बोललं मी तुला कॉलिंग केलं आहे, ह्या सर्व लोकांना इस्रायल देशामध्ये घेऊन जा, म्हणजे कनान देशात घेऊन जा. और मूसा को परमेश्वर ने कहा कि मैंने तुझे बुलाया है कि इस्राएली लोगों को मिस्र देश से कनान देश में लेके जा, पुन्हा दुसऱ्याला निवड, और किसी और को चुन पुन्हा ले, दुसऱ्याला घे. और किसी और को ले ले। पण येशू देव यहोवा काय म्हणाला, मला तूच हवा आहे, लेकिन परमेश्वर ने कहा कि नहीं मुझे तुझसे माझी ये इच्छा काम आहे करना तूच है। न्यावं. और मेरी इच्छा है कि तू ही मेरे लोगों को लेके जाए। तो म्हणाला नाही मी करणारच नाही, मी बद्ध आहे. और उसने कहा मैं करूँगा ही नहीं, मैं तोतला हूँ। तो असा हकलून बोलायचा. वो तोतला था। त्याच्यामुळे त्याला वाटलं की लोक हसतील म्हणून तो बोला मी नाहीच करणार. और उससे इसके कारण उसको लगा कि लोग मुझे हंसेंगे, उसने कहा मैं नहीं करूँगा। प्रभू बोला नाही, तुलाच मी निवडणार, तुला तुझ्याकडूनच हे काम करून घेणार. देवाने जे काम त्याच्याकडून करून घ्यायचं होतं ते पुन्हा दुसऱ्यावर दिलं का ते काम, फक्त बोलण्याचं काम हारूनला दिलं. और परमेश्वर को जो काम मूसा से करवाना था उसने किसी और के ऊपर दे दिया क्या? नहीं, जैसे बोलने का बात करने का काम हारून को दिया। कारण देवाला त्याने कसं देवाला त्याची कमजोरी सांगितली ना. उसने परमेश्वर को उसने अपनी कमजोरी बताई, मी हकलतो, मैं तोतला हूँ। तर म्हणून मला लोक हसतील. मी कसं राजाच्या समोर जाऊन म्हणजे हा हा य हो आणि मला असं खूप वेळ जाईल ना. पण हारून कसा बोललाय की मला देवाने पाठवलेलं आहे, माझ्या लोकांना सोड. मग मोजेस काय करायचा, मोजेस हारूनला बोलायचा आणि हारून त्याला बोलायचा, म्हणजे त्याला म्हणजे फिरवलं. इसलिए मूसा हारून से कहता था और हारून फिरौन को कहता था। शेवटी इस्रायली लोकांना मिश्र देशातून कुणी काढलं, और अंत में इस्राएलियों को मिस्र देश से कौन बाहर निकाला? हे काम कुणी केलं? ये काम किसने किया? मोशेने. और मोशेचाच वापर झाला ना. और मूसा पण का तसं जे काम तुम्हाला देवाने दिले ते तुम्हीच करा, पुन्हा दुसऱ्यावर टाकू नका. और जो काम परमेश्वर ने आपको दिया आप खुद ही करो, किसी और के ऊपर उसका भार मत डालो। ही देवाची इच्छा आहे. और ये परमेश्वर की आपण इच्छा असंच है करतो. और हम ऐसा ही करते आपल्या हैं। घरामध्ये आपली जी कामं आहेत आपण कुणावर टाकतो.
और हमारे घर में हमारा जो काम है किसी और पर डाल देते हैं। आपण बऱ्याच वेळेला आपल्या कंपनीमध्ये ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण काय करतो, आपली कामं पुन्हा दुसऱ्यावर टाकतो. और कंपनी में काम के जगह पे अलग अलग जगह पे हम लोग हमारा खुद का काम किसी और पर डाल देते हैं। पण देवाची इच्छा आहे की आपण काम चुकार असू नये. परंतु परमेश्वर की इच्छा है कि हम लोग काम चोर न हो, आपण कसं मेहनती असावं. हम मेहनत करने वाले लोग आपला हैं। देव काम करणारा देव आहे. हमारा परमेश्वर काम करने वाला येशू परमेश्वर है। म्हणाला, मी माझ्या पित्याला काम करताना पाहिलं म्हणून मी काम करतो. और प्रभु यीशु ने कहा कि मैंने अपने पिता को काम करते हुए देखा, इसलिए आज मैं भी काम करता हूँ। म्हणून आपण त्याचीच मुलं आहोत, म्हणून आपल्यालाही काम करायचंय. और हम उसके ही बच्चे, इसलिए हमें भी काम करना है। आपल्यालाही देवाचं काम करायचंय. हमें भी परमेश्वर का काम आपण करना है, घरातली कामं करायची. घर का काम करना है। आपल्या घरामध्ये सपोर्ट होईल ह्याचा, आपल्याला सपोर्ट होईल असं कामं करायची. आपण परजीवी नाही व्हायचे. आपल्या घरातला एकच व्यक्ती कमवतोय आणि आपण त्याचं बसून खातोय असं नाही झालं पाहिजे. हां, तुम्ही बायका आहात, तुमचा नवरा कमवतो, तुम्ही बसून खाऊ शकता, कारण पण तुम्ही घर सांभाळताय, घर सांभाळलं पाहिजे. बरेच बायका काय करतात, मी तुम्हाला सांगते, आजही मंडळीमध्ये अशा बायका आहेत, त्या भाजीसुद्धा नवऱ्याकडून मागवतात. एक तर ते कामावरनं जातात, भाजीसुद्धा नवऱ्याकडून, घरातलं कामसुद्धा नवऱ्याकडून करून येतात, भांडीसुद्धा नवऱ्याकडून घासून घेतात. हां, असं सगळं काम ते नवऱ्याकडून, आणि त्यांची अपेक्षा असते नवऱ्याने हे सर्व केलं पाहिजे. और आज भी कलीसिया में ऐसी स्त्रियां हैं जिनको जानती हूँ कि वो भाजी भी बाहर से पति से मंगवाते हैं, कि वो बाहर काम पे भी जाता है, बाहर का भी काम करता है, घर में आके उससे बर्तन भी धुलवाते हैं, उससे अपेक्षा करते हैं कि वो बाहर का भी करे और घर का भी सब काम करे। हे चूक आहे. ये गलत है। जर तू घरातलं आवडते, घर सांभाळते, मुलाबाळांना सांभाळते, तर नवरा बाहेरचं काम सांभाळून घर सांभाळणं बाईचं काम. म्हणजे घरात म्हणजे दोघेही काम करतात, दोघेही काम करतात, म्हणजे कुणी कुणावर परिजीवी नाही. और दोनों भी काम करते हैं। पति बाहर काम करते हैं तो घर का काम पत्नी करती है, वो घर संभालती है, बच्चों को भी संभालती है, तो दोनों भी परजीवी नहीं, दोनों भी अपना अपना ड्यूटी कर रहे हैं। आपण कधीही कुणावर परिजीवी म्हणून राहू नये. आपला सगळा भरोसा देवावर असावा, पण आपली सगळी गरज भागवण्यासाठी आपण ज्या, आता तुमचा नवरा तुमच्या नवऱ्याकडून तुम्ही घेणं हा तुमचा हक्क आहे, पण पुन्हा दुसऱ्याच्यावर कर्ज घेऊन किंवा त्यांच्या भरोशावर सदैव मागे राहून आपल्या घरातली पुरवठा भागवून घेणं ही चूक आहे. क्योंकि आपके पति काम पे जाते हैं, उनसे लेना आपका हक है, परंतु किसी और के भरोसे पे रहना और उनके द्वारा उनसे लेकर अपने घर की सारी जरूरतों को पूरा करना गलत है। हे चूक आहे. ये गलत है। तुम्हाला कळतंय का? काही प्रश्न आहे का परिजीवीबद्दल? मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. काही डाऊट होत असेल तर. डाऊट नाही, पण कोणत्या घरात जर 2-3 बायका असल्या किंवा 2-3 मुली असल्या, मिळून काम नाही, कोणत्याच घरात नाही, असं एकही घर बोलू नाही शकत की जिथं मिळून काम होतं. तर असं हे पण तर चुकीचं आहे ना. जेव्हा सगळे मिळून काम करतील तेव्हा लोक नाही पडणार. नाही पण त्याच्यासाठी आहे ना, घराचा जो व्यक्ती असतो ना, त्याने जी बाई असते, घराची जी सास असेल, सासू असेल, तिने सांगितलं पाहिजे, मोठीला सांगितलं पाहिजे, तू हे करायचं, तू हे करायचं, तू हे करायचं, कामं वाटून देणं गरजेचं. आणि समजा सासू नाही तर मोठी जी जाव असते तिने म्हटलं पाहिजे, मी हे काम करते, तुम्ही हे करू, तुम्ही हे करू. हे घरातल्या खरं म्हटलं बायांना कळलं पाहिजे की बाबा आपण मिळून राहतो, आपण मिळून काम करणं गरजेचं आहे. फक्त एकच बसून राहणं आणि ती बिचारी काम करते तिने जे कष्ट केले त्याच्यावर परिजीवी बनून बसून खाणं हे चूक आहे. तर आपण पण काम करताना आपल्याला जो त्रास होतो तोच त्या व्यक्तीलाही होतो ना. आणि घरात 3-4 बायका आहेत तर मिळून काम केलं पाहिजे. घरात 3-4 मुली आहेत तर त्या मुलींनी काम केलं पाहिजे. आता समजा रुपाला 2 मुली आहेत तर त्या दोन्ही मुलींनी रुपाला मदत केलीच पाहिजे. ह्यासाठी केली पाहिजे कारण आता त्या दुसऱ्यांच्या घरात जाणार, आणि जर त्यांनी सासरी काम करतात तर मग माहेरी का नाही? तिला पण तर तिच्या मुलींचं सुख भेटलं पाहिजे ना, नाही का? म्हणजे तुम्ही सासूला सुख द्याल, नवऱ्याला सुख द्याल, दिराला सुख द्याल, नंदाला सुख द्याल, मग आई आणि वडिलांना का नाही सुख? त्यांना पण तर सुख दिलं पाहिजे ना, की तुम्ही कष्ट करून त्यांनाही तर चाललं पाहिजे ना. तुम्ही भाकरी थापून सासूला नवऱ्याला द्या, मग तीच जरा भाकरी थापून आईला पण चारा, बापालाही चारा, ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून मोठं केलं, बरोबर ना. तर तिलाही निघताना असं बोलेल ना, बाई रडेल ती, म्हणे काही मुली बिलकुल काम करत नाही, त्या अशा म्हणतात, जा बाई सुखी राहा, गेली बाई घरात. आई वडील रडले पाहिजे असे, अरे माझा हात गेला, हा माझा डावा हात गेला, असे रडले पाहिजे. म्हणजे त्यांनी आई वडिलांना एवढं सुख दिलं पाहिजे. आणि घरात जर आपण एवढ्या बायका आहोत तर त्या बायकांना आकल्या आल्या पाहिजे ना, की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आणि घरातल्या पुरुषांनी पण बोललं पाहिजे आपल्या बायांना, हो बैठके नाही काम करणार.
बरोबर ना? तर ही थोडीशी लक्षात ठेवा. हमेशा आपण परिजीवी नका करू. कुणाच्या तरी भरोशावर आपण जगायचं, कोणतरी देईल म्हणून खायचं, ते चांगलं. आपलं घर आहे, आपण आपल्या घरात काम केलंच पाहिजे. और हमारा घर है उसमें हमें काम करना ही है. परिजीवी नका राहू. परजीवी मत बनो. कुणाच्या भरोशावर जगून तुम्ही काम जगताय असं नका. किसी और के भरोसे पे सहारे पे आप जी रहे हो, ऐसा मत जीवन जियो. काम करा, घरातली कामं करा, घर का काम करो. आणि कुणाला काही प्रश्न? काही लोक असं स्वतःची जबाबदारी तर घेत नाही आणि जे दुसऱ्या करतात त्याच्यावर उलटे अजून पण दाखवतात. तो त्यांचा घाणेरडा स्वभाव असतो. म्हणून जे काम करत नाही ना, जे काम करतात ते त्यांनी बोललं पाहिजे त्या टायमाला, आणि त्यांची कामं नाही करायची. मग त्यांना कळलं पाहिजे त्यांची कामं त्यांना करून द्यायची. मग तेव्हा त्यांना कळतं की अरे हां, आपल्याला हे कपडे धुवून देत होती, उगाचच आपण हिच्यावर रुबाब दाखवला. बरोबर आहे? जर त्यांचे कपडे धुतात तर आपण त्यांचे कपडे धुतो आणि उलटं रुबाब पण दाखवतात, तर मग त्यांना म्हणायचं हे घ्या, तुमचे कपडे तुम्ही धुवा. तुमचा रुबाब जो आहे ना त्या कपड्यांवर काय, त्यांनी खाल्लेली भांडी, त्यांची सगळी भांडी वेगळी राहायची, तुमचा रुबाब त्याच्यावर दाखवा. मग ते बरोबर नमतात. मग ते बरोबर म्हणते हां नाही 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 असं म्हणतो. तसं जो करतो, जो काही बोलत नाही, त्याला जास्त दबाव दिला जातो. आहे जगाचा रूलच आहे. येशूने मार खाल्ला म्हणून लोकांनी मारलं. येशूने जर विरोध केला असता तर मारणाऱ्याने मारलं असतं का? आज ही जी ख्रिस्ती मंडळी मार खातात आहे, आज जो मसीह लोग मार खाते हैं, कारण देवाने म्हटले तुम्ही सहन करा, त्यांना क्षमा करा. म्हणून मारणाऱ्याला काय होतं, अजून ताकद भेटते, अजून कुवल बनतं. पण जर तिथंच कोण उभा राहणारा तडका असा बोलला तर ते मारतील का? नाही मारणार. हे लक्षात ठेवा. जो सहन करतो त्याच्यावर टाकलं जातो, जो जास्त करतो त्याच्यावर टाकलं जातं. पण आपण असे असू नये, ही देवाची इच्छा आहे. हम ऐसे न हो, ये परमेश्वर की इच्छा है. आपण असे असू नये, आपण परिजीवी असू नये, आपण कुणाचा तरी गैरफायदा उचलू नये. कोणी करत आहे म्हणून आपण त्याच्यावर जास्त टाकणं काम हे चुकीचं आहे. केलं तर केलं, मग आपण थँक्यू बोललं पाहिजे. आपण कसे धन्यवादी असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत. आपण ख्रिस्ती लोकांचा एक खूप घाणेरडा स्वभाव आहे. केलं तर काय होतं, तुझं काम आहे ना, तर काय होतं थोडंसं, पण आपण थँक्स बोलणं गरजेचं. आपल्याला आपण देवाला धन्यवाद देतो, पण तरी आपण एकमेकांना धन्यवाद देतो. हम परमेश्वर को धन्यवाद देते, कभी एक दूसरे को धन्यवाद देते हैं. आपण शिकलो पाहिजे. आता चौथी गोष्ट ही पण चांगली निघाली, धन्यवादी नाही आपण. और हम धन्यवादी नहीं है. जर समजा कोणी तुम्हाला ताट, तुम्ही म्हणताना जा, आता समजा पूनमने आपल्या नवऱ्यासाठी ताट आणलं, तर तो थँक्स बोलला पाहिजे. हे घरापासून सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही घरापासून कराल तर एका दुसऱ्यांना करायला त्रास होणार नाही. तो असं म्हणेल माझी बायको आहे, तिने आणलं तर त्याच्यात काय, असं नाही बोलत. तो काय म्हणणार की माझी बायको आहे, पण किती छान ना, तिने मला किती छान ताट आणलं, थँक्यू बोललं पाहिजे. धन्यवाद, थँक्यू. शुरुआत घर से ही करो धन्यवाद देने की. ती काय म्हणेल, ती खुश होऊन जाईल आणि मग काय करेल, अजून छान रीतीने सजून ताट आहे. का? कारण की तो प्रेमाने म्हणते थँक्यू पुन्हा. त्याच रीतीने जेव्हा तुम्ही कुणालाही मदत केली किंवा कुणाचा पेन पडला आणि तुम्ही त्याने तुम्हाला उचलून दिला, तर तुम्ही त्यांना थँक्स बोला. तुम्ही त्यांना थँक्स बोला. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही थँक्स बोला. छोटी छोटी बात में आप धन्यवाद बोलो. तुम्ही त्यांना पेन दिला तर त्यांनी तुम्हाला थँक्स बोललं पाहिजे. तुम्ही ते कधी शिकतील, जेव्हा तुमच्याकडून. तिथे काय लिहिले, हा काय म्हणाला पौलुस, की मी तुमच्यासमोर लोकांच्या समोर कित्ता ठेवला. मी तुमच्या समोर लोकांसमोर एक आदर्श ठेवलेला. म्हणजे जेव्हा तुम्ही कराल तर समोरचा व्यक्ती करा. और जब आप करोगे तब सामने वाला व्यक्ति करेगा. म्हणून तुम्ही करा प्रत्येक गोष्टी. इसलिए आप पहल करो हर एक बातों में. तुम्ही धन्यवाद बोला, थँक्स बोला. आप धन्यवाद बोलो. मला नका घेऊन बोला, कारण हे वचन ऐकल्यानंतर सगळं म्हणते थँक्यू दीदी, थँक्यू दीदी, थँक्यू दीदी. नाही, मला नका बोला. दीदी ने येऊन नका बोलू. एकमेकांचे धन्यवाद बोला. धन्यवाद बोला. एकमेकांना धन्यवाद बोला. एकमेकांना धन्यवाद. एक दूसरे को धन्यवाद. आपके बच्चे को कोई बाथरूम लेकर गया, तुमच्या मुलाला कोणी बाथरूमला घेऊन गेला, तो आदमी जो बोला आकर रखा थँक्यू आहे असं बोला ना. आणि आणून ठेवायचं तर धन्यवाद कितना बोला. अच्छा लगेगा. किती चांगलं वाटेल. सही है. छोटी छोटी बातों में अगर मैंने जैसे बताया कि किसी ने आपका भाड़ा भरा, तो आप उसको बोलो थैंक यू, तुमने मेरा भाड़ा भरा. आणि कोणी तुमचं भाडं भरलं त्यात धन्यवाद बोला. नेक्स्ट टाइम तुम्ही बोला. ते नका बोलू, थँक्यू बोला. आपलं कोणी भाडं बोलत आपण नेक्स्ट टाइम त्याचं बोललं पाहिजे ना. हां नाही, मला वाटलं नेक्स्ट टाइम पण भरा असं म्हणजे नेक्स्ट
आपण धरलं अच्छा पाहिजे. हां, म्हणजे ती म्हणते की नेक्स्ट टाइम मी तुमचं करेन. बरं ओके बरं हं. तर थँक्स बोला, और धन्यवाद बोलो. धन्यवाद बोला. जेव्हा तुम्ही किराण्याचं बिल चुकवता तर किराण्यावाल्याला म्हणा थँक्यू. तो म्हणे अहो त्याच्यात काय, तो म्हणे थँक्यू तुम्ही मला सामान दिल्याबद्दल. तो म्हणे थँक्यू तुम्ही मला पैसे दिल्याबद्दल. और जेव्हा रेशन रिक्षावाल्याला आपण काय करतो, अरे तर त्या रिक्षावाल्याला काय थँक्यू बोलायचं, पण बोला ना, म्हणा दादा थँक्यू. तो म्हणे ताई थँक्यू. किती आनंद देईल, रिस्पेक्ट देईल. दूधवाल्याला थँक्यू बोला. और दूध वाला जो है उसको धन्यवाद बोलो. प्रत्येक वस्तू तुम्ही जेव्हा दुकानातून घेता, पहिले लहान मुलांपासून आपल्या घरातल्या मुलांना पण बोला. तो जर त्याने एखादा झाडू मारला, हा वगैरे झाडू मारला, थँक्यू हा ना, व्हेरी गुड, गुड गुड असं बोला. आणि लहान मुलापासून सुरुवात करा. त्यांनी जर काही काम केलं त्यांना ॲप्रिशिएट करा. आज आमची सर गेट बीट लॉक करून येते, मी तिथे पाठ पकडते, थँक्यू थँक्यू, व्हेरी गुड व्हेरी गुड. ती आता काय करते, स्वतःहून करते. आपण तिथे बोलावं लागत नाही, स्वतःहून एक्सायटेड असते. मग व्हेरी गुड व्हेरी गुड गुड गुड. तर तुम्ही एकमेकांना थँक्स बोला आणि एकमेकांना धन्यवाद बोला. ही चांगली गोष्ट आहे. आणि सुरुवात आपल्या स्वतःपासून करूया आणि आपल्या मुलांना पण शिकूया. और हम शुरुआत अपने आप से करना और हमारे बच्चों को भी सिखाना है. बरं, तर त्यांनी काय होईल, तुम्ही स्वतः चेंज व्हा. और उससे क्या हो जाएगा, आप खुद बदल जाओ. आपण बदलू. हम बदल जाए. आपण जेव्हा धन्यवाद देतो ना, तर त्यांच्यातल्या चुका दिसत नाही. हम जब उनको धन्यवाद देते तो उनके अंदर की गलतियाँ हमें नहीं दिखती है. चुका नाही दिसत. और गलतियाँ नहीं समोरच्या दिखती. व्यक्तीतल्या चुका नाही दिसत. और सामने वाले व्यक्ति के अंदर की जेव्हा गलतियाँ आपण नहीं दिखती. धन्यवाद देतो जब हम धन्यवाद देते तर धन्यवाद द्या. तो धन्यवाद दो. तर पहिला परिजीवी राहू नका. और पहला परिजीवी मत रहो. आपण परिजीवी राहणं हे चूक आहे. और परिजीवी रहना ये गलत है. दुसरं, आपण दुसऱ्यांच्या कामात, दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ करू नये. और दूसरों के कामों में हम लोग हस्तक्षेप नहीं करें. ही घाणेरडी सवय सोडून द्या. ये गंदी आदत इसे छोड़ दो. तिसरं, आपलं काम कोणा दुसऱ्यावर टाकू नका. और तीसरा एक मुद्दा है कि अपना काम किसी और पे मत डालो. आणि आपलं काम बरोबर करा. और खुद का काम सही से करो. आणि चौथं, धन्यवाद द्या प्रत्येकाला. एकदम छोटं काम केले तरी त्याला धन्यवाद द्या. तुम्हाला त्याने सपोर्ट केला आहे, मदत केली म्हणून तुम्ही धन्यवाद द्या. और चौथा मुद्दा है कि हर एक को धन्यवाद दो. जो छोटा से छोटा भी काम अपने जीवन में किया है तो उसको भी धन्यवाद दो. हालेलुया. आपण खूप जणांना आपण काम करून घेतले पण धन्यवाद दिला नाही, म्हणून देवाला आज म्हणू की प्रभू माफ कर. आजपासून जो कोणी माझं काम करेल मी धन्यवाद देईल. माझ्या होटाने हमेशा धन्यवाद मिळेल. आणि बायबल पण आपल्याला असं सांगतं, इफ्सिकरांचं, धन्यवादी असा. बाइबल हमें कहता है कि धन्यवादी बने रहो. इफ्सिकरांच्या पुस्तकात वाचू शकतो. और इफ्सित पत्र में लिखा है आपके होठों से धन्यवाद सुनना अच्छा लगता है, आणि तुमच्या ओठांच्याद्वारे धन्यवाद ऐकणं चांगलं वाटतं. तो आप धन्यवाद दो. तर तुम्ही धन्यवाद द्या. तो हो सके आप जितना दूसरों को सपोर्ट कर सकते हो करो, अच्छा रहो. आणि दुसऱ्यांना तुम्ही जेवढी होईल तितकी मदत करा आणि चांगले राहा. तो ये 4 पॉइंट्स हमने सीखे हैं. 4 सूक्ष्म पाप, परिजीवी होना, दूसरों के कामों में दखलंदाजी करना, अपना काम किसी पर डालना और धन्यवादी न करना. तो अभी इस पर कोई किसी को प्रश्न है तो आप पूछ सकते हैं. आपण समजा एखादं काम करत असतो आणि अचानक आपल्याला दुसरं पण काम येतं, मग त्या कामामध्ये घर घेतात, ते पण चुकीचं आहे. हां, ते काम चुकीचं नाही आहे. आता जसं सेवेचं तू बोलते ना, हां, आणि ते दुसरं काम इम्पॉर्टंट आहे, तर मग पहिलं काम तर पूर्ण करूनच जायचे, पण आता काय करणार, ते करू नाही शकत आणि दुसरं काम पण करणं गरजेचं आहे. मग पुन्हा दुसऱ्याला देणं हे चूक नाही, ते चूक नाही. कारण तुम्हाला ते दुसरं काम आलं आहे ना, तर दुसरं काम करण्यासाठी तर तुम्हाला पहिलं काम तर सोडावंच लागेल. त्यामुळे ते चूक नाही, ते काम सोडणं. आणि तू ते काम केल्यानंतर त्याला थँक्स बोलायचा. ऐकलं का? त्याने केलं ना तुझं ते पहिलं काम, त्याला थँक्स बोलायचं, थँक्यू. मग तो तू थँक्यू जाताना बोलते ना थँक्यू, तर ती व्यक्ती आनंदाने करेल, खुशीने करेल. हां, ती अशी नाही करणार तुझं काम मला सोडून दिलं असं नाही करणार. आणि प्रश्न, एक सोबत आपल्याकडे 4 काम आहेत आणि मग आपण त्या कामांमध्ये त्यांची मदत घेतो, ते
हां ती मदत घेतोय ना. आता तुझ्याकडे 4 कामं आहेत, 4 कामामध्ये तू कुणाचा तरी सपोर्ट तुला घ्यावाच लागेल, कारण 4 कामं एकसाथ नाही होऊ शकत. मग तीच तर तिने पुन्हा मी विचारलं ना की एकाच व्यक्तीवर एवढा लोड पडतो. त्याच्याची काय बोलली, ती बोलली की एकच व्यक्तीवर 4-5 बायका आहेत. मग तर समजा घरात 2 बायका आहेत, त्या 2 बायकांनी मिळून ती कामं केली तर लवकर पण होईल. आणि एकाच व्यक्ती, आता तुला हातावर 4 कामं आहेत, तूच अनुभव घे किती लोड पडतो. मग तुला जर एखादा व्यक्ती सपोर्ट भेटला तर काय होईल, एक तुझं बोझं कमी होईल, दुसरं लवकर होईल, है ना. म्हणून ते कामाला आपण घेतो ते चुकीचं नाही. पण कधी कधी काय होतं म्हणजे काही लोक, मी तुम्हाला एक सांगते, काही लोक आहे ना, तुम्हाला बघतात आहे की तुमच्यावर खूप लोड आहे, पण मी मदतीला नाही येणार. ते तुम्हाला बोलावं लागणार, ते बोलल्याशिवाय होणारच नाही. हे नेहमी लक्षात ठेव. आता समजा मी कीबोर्ड खाली आणणार, खिडक्या पण मीच बंद करणार, लादी पुसणार पण मीच, तर माझ्यावर किती लोड होईल. मग मी काय करते, ते खिडकी बंद करतात, विकास खाली कीबोर्ड घेऊन आणतो, है ना, ती झाडू मारून पुसून घेते. पण त्याने काय होतं, काम लोड कमी होतो आणि वेळ वाचतो. 1 मॅन शो कधी होऊ नका. येशू हा एक 1 मॅन शो होऊ शकत होता, पण त्याने 1 मॅन शो झाला नाही. त्याने त्याच्या 12 शिष्यांना काम करवलं. त्याने काय केलं, बसून राहिला आणि त्याने 2-2 करून, पेत्रा योहानाला घेऊन जा, अँड्रोइडला तू घेऊन जा, याकोबाला म्हणाला फिलिप्पुसला घेऊन जा, असे करून 2-2 करून त्याने काय केलं, जे काम तो करणार होता तो त्याने त्यांच्याकडून करून घेतलं. मग कधी कधी तुम्हाला काम करून घ्यावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, ओ या ना, जरा हे पण करा ना, ओ जरा हे करा ना, हे करा ना. ते करून घ्यावं लागेल तुम्हाला बोलल्याशिवाय नाही होणार. तर तुम्हाला काही कामांमध्ये जसं तर 4 कामं आहेत, तर तुला बोलावं लागेल, जरा हे पण करा ना, ओ जरा ताई तर जरा हे करा ना. मी काय म्हणते लोकांना, जेव्हा भांडी जास्त पडलेली असेल, मी तिला म्हणते तिथं बसलेल्या बायकांना आवाज स्वतःहून द्यायचा, त्या नाही येणार भांडी घासायला, पण आपण म्हणायचं, अहो तिथे बसलाच आहे ना, जरा या ना, जरा हे जरा भांडी जरा आतमध्ये घेऊन जा ना, जरा हे धुवून द्या ना. ती म्हणेल का, नाही काही म्हणतील, मग हे अंदर दुखते बघ भांडी माझ्या नाही जमणार, तर तिला सोडून द्यायचं. मग पुन्हा दुसरीला म्हणायचं, अरे ती नाहीच म्हणते, आपण कशाला बोलवायचं. आपण बेशरम व्हायचं आणि आपण सतत त्यांना म्हणायचं. पुढच्या रविवारी पुन्हा त्या व्यक्तीला म्हणायचं, या ना जरा, नाही हो म्हणजे कंबर दुखते बघा, एक दिवस खरंच तिची कंबर दुखते. आणि तेव्हा ती बरी जेव्हा ती काम करेल. काय काही लोक खोटं पण बोलतात ना, कंबर दुखते नाही करणार, कारण त्यांना ते उचलायचं नसतं. ते तिथे तसेच ते पुरुष असतात बसलेले, त्यांना सांगायचं ही भांडी घेऊन आतमध्ये ठेवा. मी बोलते या लोकांना, त्यांना तुम्ही ते काही स्वतःहून कधी नाही येणार की द्या भांडी घेऊन जातो, हे आ जाओ चलो लेके जाए, नाही घेऊन जाणार. तुम्हाला बोलावं लागेल, नाही माझंच काम आहे, हे मीच करणार, हे माझंच काम आहे, हे मीच करणार, मग करत बसा, है ना. आपलीच लोक आहेत ना सगळी, आपलीच आहेत ना. आपण आपल्याच लोकांना आवाज देणार ना, का बाजूवाल्यांना बोलणार, ओ फातिमा किधर आ जाए, बर्तन लेके जा. ती म्हणेल मैं क्यों लेके जाऊ, तुम लोग काय मैं उठाव, असं म्हणते ना. पण जे इथे जेवले ते इथेच बसलेले आहेत ना, त्यांना बोलू शकता ना, अरे रोहिदास हे जर आतमध्ये घेऊन दे, हे निवृत्ती दादा हे जर आत करून टाक. नाही करू शकत, बोलू शकतो ना, बोललं पाहिजे. त्याशिवाय लोक कामाला नाही, काम नाही करणार, नाही तुमच्यावरच काम पडणार. तुम्ही करून घ्या. त्यामुळे 4 आहे तर तुला बोलावंच लागेल की जरा या मदत करा. त्याने थोडंसं आपलं बर्डन कमी होतं, माहिती पडली. विचारू शकता तुम्हाला काही प्रश्न असेल तर. वेळ आहे तर काम करून बसतात, काम करून बोलत काम करून बसतात. मग बोलायचं बाहेरच्या आता बाहेर आम्ही बाहेर पण करायचं, आज करायचं, आत्याच्या लोकांना काम दिले, मग
आपल्याला माहिती आहे आपल्याला हे करायचं आहे. पण आता मी सांगितलं काय आहे, जबाबदारी कुणी नाही घेणार. कारण सगळ्यांमध्ये आळसपणा आहे. सगळ्यांना असं वाटतं बसून खावं, परिजीवी. म्हणून पहिला पॉईंट आला, परिजीवी. म्हणून नाही, त्यांना म्हणायचं गप्पा नका मारू, गप्पा नका मारू. आणि जर गप्पा मारत असेल ना तो म्हणायचं इथं नका बसू, बाहर जा, बाहर जा. याद रखो, जब भी आप जो अंदर सेवा में जो बैठे हैं वो लोग गपशप मार रहे, आप उनको बाहर भेज दो. क्या करो, उनको बाहर भेजो. वो लोग गपशप करने वाले बाहर बैठे, अंदर कौन है, सेवा करने वाले लोग. तो जो से जल्दी से झाड़ू पोछा मारो, जल्दी से जो कुछ क्लीनिंग है करो. क्योंकि आप जब तक बोलोगे नहीं और उनके पीछे लगो, हम ही करने वाले तो अभी करो ना, अभी कर लो. अभी नहीं करना है तो बाहर जाओ. और जो बाहर गए ना फिर मुझे उनका नाम बता दो. उनको उस रूम में आने की एंट्री नहीं दूंगी, बाहर ही खाना खाने का. फिर उस रूम में एक बार भी नहीं, अपना बैग भी कुछ नहीं रखने का. क्यों, तुम अगर सेवक हो, सेवक बोलते हो तो तुम्हें संडे के दिन काम करना ही है, बराबर है. अंदर बैठ के बातचीत नहीं करना है. ठीक है, बाहर के लोग आके खाना खाने वाले, तभी वो लोग गिरेगा, वो लोग पहुँच लेंगे उधर जितना खाए. एटलीस्ट वो जितना काम पहले करके रखेंगे तो हल्का हो जाएगा ना. तो इसलिए क्या करने का, ऐसे लोगों को कभी कभी बाहर बर्तन घसने को भेज देने का. जो लादी पोछते नहीं ना उनको बाहर भेज देने का. और थोड़े से कड़क रहो, थोड़ा सा बोलो, काम करा के लो. क्योंकि लोग ऐसे ही है, हर एक इंसान परिजीवी थोड़ा सा आलसी है. एक स्पिरिट है, मैंने आपको बताया ना, स्पिरिट है जो चाहेगा ये काम करे, मैं बैठ के गपशप यही उनके काम है, हंसना मजाक उड़ाना है ना. इसलिए जो घर में बैठे रहते हैं ना वो लोग क्या करते रहते हैं, फिर हमारा बाप बूढ़ा हो गया, काम करके आ रहा है, ये मोबाइल वो दिखाई नहीं देता. मेरे बूढ़ा बाप हो गया, उसको थोड़ा आराम दे दो, मैं काम करूँ. और नहीं, तो इसीलिए काम करा के लो. तो अंदर जो है, अंदर जो काउंटर पे रहते हैं उन्होंने वो काम करके लेना चाहिए. हे सगळे पाप आहेत ना. तसंच परिजीवी असणं हे पण एक पाप आहे. आणि तो एक आत्मा आहे. आणि तो त्या माणसाला आंधळं करून देतो, त्याला काहीच जाणीव होऊन देत नाही की मी जे करतोय ते चुकीचं आहे. त्याला असं वाटतं मी जे करतो ते सही आहे. तू आई वडील मला जन्म दिला, तुमची चूक झाली, मला जन्म दिला, आता तुमचं कर्तव्य मला सांभाळा. मी म्हातारा होईपर्यंत तुम्ही सांभाळायचं, मरत असाल तरी सांभाळायचं. असं हा त्या स्पिरिटने त्यांना तसं करून टाकलं. मग आज माझा तोच देवाचा उद्देश काय आहे, तुमच्या घरातही असं जर परिजीवी असेल ना, त्या आत्म्याशी लढा, त्या आत्म्याला काढा. जो तुमच्या कामामध्ये ढवळाढवळ करतो, त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणारी स्पिरिट आहे, दखलंदाजी लेने वाली आत्मा है, जो इंटरेस्टेड आपको खुद का काम तो नहीं करती लेकिन दूसरों को भी काम करने नहीं देती. ऐसी भी आत्माएं संडे के दिन में मंडलती है. खुद तो काम नहीं करेगी, दूसरों को भी काम करने नहीं देगी. जो दूसरा काम करना है उसको भी काम करने नहीं देगी. जी कधी कधी कामं करतच नाही. मग त्या व्यक्तीच्या तुम्ही 6 दिवस तुमच्या हातात काम दिवस आहे. 6 दिवस तुम्हाला काय करायचे, प्रभू ही व्यक्ती फक्त बसते, गपशप करते, स्वतः पण काम करत नाही, आम्हालाही काम करत नाही, अशी ही आत्मा आहे तिच्यातून काढ, तिला मुक्त कर, रविवारी तिला काम करून दे. येशूच्या नावात तिच्यामधून त्या आत्म्याला काढतो. असं म्हणून तुम्हाला त्या आत्म्याशी लढायचं. तुमचा सामना त्यांच्याशी होतोय म्हणून तुम्हालाच लढावं लागतं. तुम्हाला कळालं, तुम्हाला जो विरोध करतो आणि म्हणतो अरे मी तर काम केले, तुम्हालाच कचरा दिसतो, मी नाही बरोबर, मी बरोबर केले, मग ती एक अशी स्पिरिट आहे जी कबूल करत नाही, ॲक्सेप्ट करत नाही, आपली चुका कबूल करत नाही. मग त्या आत्म्याशी लढा की प्रभू ती आधीन होत नाही, आधीन न होणारी आत्मा आहे त्यांच्यात, येशूच्या नावात निघून जा. आम्ही त्या व्यक्तीतून निघून जाण्याची आज्ञा देतो आणि आमचं ऐकून दे. असं म्हणून तुम्हाला ते स्पिरिटशी लढायचं. हे 6 दिवस तुम्ही लढा. तुम्हाला रविवारी अनुभव असतो, शनिवारी पण अनुभव होतो, शनिवार रविवार हे 2 दिवस तुम्हाला अनुभव असतात. आपल्याकडे सेवा 2 दिवसाची असते, शनिवार रविवार. मग त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला जे वावगं दिसतं, चुकीचं दिसतं, त्या लोकांच्या मागला स्पिरिट्सला ओळखा आणि त्याच्याशी लढा 6 दिवस. बघा तुम्हाला
त्या दिवशी काम करताना आणि नमलेला झुकलेला चांगला ऐकणारा दिसेल. इव्हन तुमची मुलांसुद्धा मध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट चुकीची दिसते तुम्ही त्यांच्यामधल्या स्पिरिट शिकणार. काय हे गरजेचं आहे. त्या व्यक्तीच्या तोंडावर नका म्हणून येशूच्या नावात तिच्यातून निघून जा असं म्हणाल की म्हणे माझ्यात काही भूतभीत नाही आहे. नॅचरली कुणी पण म्हणेल माझ्यात काही भूत नाही मी असंच म्हणेल ना, मी पण म्हणेल. म्हणून त्या व्यक्तीच्या नकळत बाजूला होऊन करा टाका. जेव्हा समजा तुमच्या हातातून हे करतात दखलंदाजी करतात ते म्हणा प्रभू या व्यक्तीकडून दखलंदाजी करणाऱ्या स्पिरिटला मी येशूच्या नावात दटावते निघून जा निशाने निघ या व्यक्ती म्हणून निर्जनस्थानात निघून जा आणि पवित्र पिता तुझं हे काम होऊन दे. येशूच्या नावात हे काम होऊन दे. ढवळाढवळ करून देऊ नको. आम्हाला त्रास होतो याचा. येशूच्या नावात त्रास देणारी आत्मा आता या क्षणाला या घरातून या जागेतून निघून जा. मग तुमचं वातावरण शुद्ध होऊन जाईल. म्हणूनच तुम्हाला प्रेयर वॉरियर म्हणजे आज आपण हे जे शिकलो 7 दिवसाची जी आता ही पुढे गेली ना गेल्या सोमवारपासून ते रविवारपर्यंत 7 टाइम्स प्रेयर त्याच्यात तुम्हाला एक उदाहरण दाखवलं विधवेचं येशूने. आता आपल्याला कसं असलं पाहिजे निरंतर प्रार्थना करा. ओन्ली 7 टाइम्स प्रेयर नाही. आपण कसं आपल्याला जेव्हा जिथं वावगं दिसेल तिथं आपल्याला प्रेयर करायचं. लगेच आपल्याला दटावायचं प्रभू बघ हे व्यक्तीमध्ये असं बरोबर नाही वाटत काढून द्या मुक्त करा वातावरण शुद्ध करा. कारण त्या टायमाला ते वातावरण दूषित करतं ना. काही लोक जसं रूपा बोलली हे लादी पुसून घ्या हा पुसतो ना लादी पुसून घ्या हा पुसतो ना आणि ते गपशप मांडतात. पण त्यावेळेला ही काय करेल मग तिचं वातावरण काय आहे तिची जी स्पिरिच्युअली जो राज्यात येते त्याच्यातून ती बाहेर होऊन जाईल ना. मग ती शारीरिक होऊन जाईल. मग तिला ती रागवेल चिडेल. मग आत्म्यातून शारीरिकमध्ये गेलं. मग ती म्हणेल तुम्हाला दिसतंच ना आम्ही बाहेर करायचं इकडचं पण करायचं काम असं कसं तर ती म्हणेल आम्हालाच करायचं आहे ना आम्ही जेव्हा करायचं तेव्हा करू. मग ती काय म्हणेल जेव्हा करायचं ते करणार तुम्हीच करणार आहे ना मग आताच करा ना. मग त्याच्यात वादविवाद होतो आणि मग ते जे वातावरण आहे ते दूषित होऊन जाते. म्हणून काय करायचं त्याच वेळेला म्हणायचं इथं बायकांमध्ये या तर शब्द बोलत नाही तोंडातपर्यंत आलेला कंट्रोल केल्या. तर अशा ह्या ज्या बसल्या आहेत ह्या गपशप करणारा गॉसिप स्पिरिट येशूच्या नावात निवड ती स्पिरिट आहे गॉसिप गपशप करणारा आत्मा गप्पा मारणारा आत्मा है ना. तो गप्पा मारत बस त्यांना काम करून सोडून त्यांना कशात बस बिझी करून टाकले गपशपमध्ये आणि काम करणं सोडून ते गप्पा मारण्यामध्ये बिझी केलं त्यांना. मग त्या आत्म्याला मी दटावते आणि ह्यांच्यातून आता ह्या जागेतून निघून जाण्याची आज्ञा देते. तुम्हाला थोड्या वेळात बघा तिथून काहीतरी त्यांच्यातच काहीतरी झाले ते निघले पित्र झाले तुम्हाला दिसेल. हे करा. म्हणून तुमचंच प्रार्थना हे हतियार आहे. त्यावेळेला प्रार्थनेशी हे करा. नवरा कामाला जात नाही प्रभू याच्यात काम करायची इच्छा नाही कामाला जाऊन न देणारा आत्मा येशूच्या नावात निघून जा आणि याच्यामध्ये काम करणाऱ्या आत्म्याला मी प्रज्वलित करते. थोडा वेळ बसलेला दिसेल थोड्या वेळानंतर तुम्हाला कामाला जाताना दिसेल. हे आपलं प्रेयर निरंतराचं प्रेयर कसं असतं बायबल काय सांगतं निरंतर प्रार्थना करा. बायबल आपल्याला सांगतो निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना म्हणजे काय असं एका ठिकाणी बसून असं करून नाही आहे. एका ठिकाणी घेतलं आणि बसूनच 24 तास तसं नाही आहे. त्याचा मिनिंग असा आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला काही दिसतंय वावगं तेव्हा प्रेयर करा. काय आर्ग्युमेंट करण्यापेक्षा देवाचं जे वातावरण आपल्या घरात येते खराब करण्यापेक्षा तिथे प्रेयर करून त्या दूषितला त्या स्पिरिटला बाहेर काढा आणि देवाचं वातावरण आपल्या घरात आहे तसं ठेवा. काय एखाद्या माणसाने त्रासलेले असतात. तुम्ही 25 किलोची गोण उचला 50 किलोची गोण उचला बाया उचलली पण त्यांची कमर गेली दोघेच त्रास चालतो. कारण त्या एका हाडाच्या आहेत त्या नाजूक आहेत. बायबल सांगतं बाया नाजूक आहेत स्त्री एक निर्बल पात्र आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून स्त्रियांना आजार लगेच होणं त्रास होणं किंवा शरीरामध्ये विकार होणं हे होतं. आणि एक तर बायांना जसं पोषक आहार भेटला पाहिजे तसं भेटत नाही त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो.
म्हणून उतार वयामध्ये बायांना जास्त काम नाही जमत. पुरुष तुम्ही 70-80 सुद्धा झालं तरी तुम्ही लोक काम कराल आणि तुम्ही म्हणाल देख माझं बघ म्हातारी झाली तू, मी 80 वर्षाचा आहे, अजून मी वॉचमॅनचं काम करतोय, अजून मी चालतोय है ना. का आता त्या दिवशी जे हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर मला बोले मैडम मैं अभी 80 साल का हूँ, तो देखो मैं अभी भी चलता हूँ, खाना खाता हूँ और मैं चबाता हूँ, बहुत कुछ करता हूँ. असं बोलला नंतर मला बोला दांत कैसे चबाते हैं? तो बोला मैंने स्क्रू लगाया है. तो मैं बोला स्क्रू लगाया तो ना दर्द से जाना पड़ा ना आपको. तो बोला मेरी बीवी को एक भी दांत है. बोला कैसे होगा, आपने अपने लिए स्क्रू लगा के दांत लगा लिए तो उसको भी लगा के तो उसको भी दांत होते हैं. नंतर म्हणजे वो हमेशा बीमार रहती, हमेशा दर्द में रहती. मतलब रहेगी ना, क्योंकि आपकी बॉडी और उनकी बॉडी देखो, वो नाजुक है, आप हेल्दी हो, वो औरत है, आप आदमी हो. नंतर मग थोड्या वेळाने म्हणतो अच्छा कभी आप आए ही हो तो मेरे लिए भी प्रार्थना कर दो. बोला अरे आप तो हेल्दी है ना. बोला नहीं मेरा दोनों घुटना बहुत दर्द होता है, खिसता है, अभी इसको ऑपरेशन बोलना है, अभी इधर मुझे बहुत तकलीफ होता है और मुझे बहुत इतना तकलीफ होता है, बार बार अभ्यास पास होता है. अभी आप आए हो तो प्रेयर करो. मतलब देखो आपको मालूम पड़ा ना, शरीर है, शरीर में दर्द व्याधियाँ रहेगी, लेकिन आपकी बॉडी एक परफेक्ट बॉडी है और स्त्री की बॉडी एक निर्बल बॉडी है. आपको समजा. तरी जरी तो माणूस म्हातारा झाला तरी म्हातारपणात रेशमा तो त्याच्या बायकोला तरी सांभाळेल है ना. ती मुलं तर लग्न करून जातील, बाय 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 बाय, पोरी जातात बाय बाय, मुलगा आले सुनाला तो सुनेच्या मागे. मग त्या बाईला ॲटलिस्ट म्हातारपणी का असेल ना भेटेल ना सहारा. म्हणून परिजीवीला काढा. स्पिरिट को हम डांटेंगे. दूसरा, अगर आपके घर में ऐसा कोई परिजीवी जो काम नहीं करता है उसके लिए डांटो. अगर हमारी आदत जो है दूसरों के कामों में दखल अंदाजी करना तो उस काम के लिए प्रभु से माफ़ी मांगिए. तीसरा, अपना काम किसी और को डालते हैं उसके लिए माफ़ी मांगेंगे. और चौथा, हम जो भी काम हमारा कोई करता है हम धन्यवाद बिल्कुल नहीं देते. लेकिन आज से हम प्रभु को कहेंगे हर एक को धन्यवाद देंगे. धन्यवाद तुम्ही माझं ऐकलं. माझ्याकडून सुरुवात. ठीक आहे, तो करेंगे प्रार्थना. पवित्र पवित्र करुणामय गृहिणी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते धन्यवाद देते. मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आप महान हो, दयालु हो, कृपालु हो, क्षमालु हो, सर्वशक्तिमान शक्तिशाली हो. आपके जैसा न कोई था, न कोई है और न ही कोई होगा. आपने बड़ी दया करुणा करके प्रभु आज हमें 37 डेज पे भी प्रभु उपवास प्रार्थना में लाए. धन्यवाद देती हूँ. अब्बा, हमने 4 बातों के लिए तुझसे माफ़ी मांगा है, लेकिन आज के बाद हम कभी परिजीवी नहीं रहेंगे और इस स्पिरिट का हमारे ऊपर कोई अधिकार नहीं, क्योंकि हमारे अंदर पवित्र आत्मा है और पवित्र आत्मा हमें एक ऐसा लोगों के सामने कितना रखवाता है, आदर्श करवाता है, ताकि लोग हमें देखकर वैसी चाल चलें. इसलिए प्रभु अब हम ऐसे कभी नहीं रहेंगे. प्रभु हम कभी दूसरों के कामों में, दूसरों की ज़िंदगी में कभी प्रभु इंटरफेरेंस नहीं करेंगे. प्रभु कभी भी नहीं. पवित्र पिता, तेरे सामने हम प्रार्थना का जीवन करेंगे. जो काम हमारा है हम करेंगे और प्रभु हमेशा धन्यवाद देंगे. धन्यवाद के लिए प्रभु आज तुझे तो देते हैं, लेकिन प्रभु इन्हें भी हमेशा देते रहेंगे. धन्यवाद देते यीशु के नाम से, आमीन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हम प्रार्थना करने वाले हम चेन प्रेयर करेंगे और